नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. मी रेकी ग्रँड मास्टर सचिन आपल्या सर्वांचं आजपासून सुरू होणाऱ्या आपल्या रेकी लेवल 1च्या 5 दिवसीय वेबिनारमध्ये हार्दिक स्वागत करत आहे. वेलकम वेलकम वेलकम. तर माझं नाव सचिन भुसले आहे. मी नाशिकवरून हा वेबिनार कंडक्ट करत आहे. मी एक रेकी ग्रँड मास्टर आहे, NLP कोच आहे. एंजल थेरपीचे पण आपले क्लास असतात, मनी रेकी बरंच काही आहे. ओके, ते आपल्याला 5 दिवस आहे की मी कोण आहे, काय आहे, तुम्ही पण कोण आहे चांगलं समजेल. तर अगोदर तुम्ही इथे का बरं आले आहे, थोडीशी मी तुम्हाला एक छोटीशी स्टोरी सांगतो, मग तुम्हाला आयडिया येईल. ओके, तुम्ही इथे का बरं आहे, कशाला आहे, नंतर मी बोलणारच आहे सर्वांवर. ठीक आहे, एक छोटीशी 1 मिनिटाची स्टोरी सांगतो, मग तुम्हाला आयडिया येईल तुम्ही आता जॉईन का आहे, 5 दिवस का थांबायचंय. ठीक आहे, चल. बघा, एक छोटीशी स्टोरी आहे, काल्पनिक आहे, कल्पनेच्या स्वरूपात घ्यायची. ओके, स्टोरीज सगळ्यांना आवडतात, तर ऐका हा. बघा, काल्पनिक आहे, काही लॉजिक नाही लावायचं. बघा, एक आई असते आणि ती प्रेग्नेंट असते, गर्भवती असते, आणि त्या आईच्या गर्भामध्ये 2 जुळी बाळं वाढत असतात. ओके, 2 जुळी बाळं तिच्या गर्भामध्ये वाढत. आता ती 2 जुळी बाळं एकमेकांबरोबर संवाद साधत होती, म्हणजे त्यांचं बोलणं चालू होतं. तर पहिलं बाळ दुसऱ्याला विचारतं, काय रे बाबा, इथून बाहेर पडल्यानंतर काही जीवन असेल का ज्याच्या आत आपण आहे? तर दुसरं बाळ बोलतं, अरे यार, हीच तर लाईफ आहे. इथून बाहेर पडल्यानंतर तर आपला अंत आहे, जीवन संपलं, हेच आपलं जीवन आहे. तर दुसरं पहिलं बाळ परत बोलतं की बघ, इथून जर बाहेर पडलो तर कदाचित काही वेगळं कलर्स असतील, प्रकाश असेल, आवाज असेल, काहीतरी असेल. दुसरं बाळ बोलतं, तुला कुणी येऊन सांगितलंय का असं असतं? आपल्याला काही माहीतच नाही, कुणी सांगितलं नाही, कसं कळणार? इथून बाहेर पडलं, आपला अंतच आहे. परत पहिलं बाळ बोलतं की आपण आईवर तर विश्वास ठेवू शकतो की नाही, ते आपलं पालन करते, पोषण करते. मग दुसरं बाळ बोलतं, कुठे आहे आई, कुठे आहे, तू बघितली का आईला प्रत्यक्षात? काही पण बोलतोस, ज्याला बघितलं नाही त्याच्यावर विश्वास कसा ठेवायचा? एक दिवस काय होतं, डिलिव्हरीची वेळ येते, दोघी बाळ सुखरूप बाहेर येतात आणि आपल्या आईला बघतात, फक्त एका वेगळ्या स्वरूपामध्ये. ओके, आता स्टोरी सांगायचं कारण काय? बघा, जसं ती बाळ आत होती, आई अस्तित्वात होती पण त्यांनी बघितली नव्हती, आणि आजूबाजूला बऱ्याच ऊर्जा होत्या, बरोबर की नाही? आपणही जीवन जगत असताना तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असेल, ओके, तर बऱ्याचशा सगळ्या ऊर्जा आहेत, एनर्जीज आहेत, तुम्हाला मदत करायला हाजीरच आहे, जो हुकूम मेरे आका. पण आपल्याला माहिती नसतं, आणि आपण कधी एवढ्या जीवनाच्या दुःखाच्या प्रसंगामध्ये त्याच्यावर विश्वास ठेवायलाही कमी पडतो. खूप काही वाढून ठेवले परमेश्वराने. आपण 5 दिवसात वेगवेगळ्या ऊर्जांचा अभ्यास करणार आहे. स्टोरी आवडली? चला, ठीक आहे. आता दुसरी गोष्ट काय आहे, सर्वात महत्वाची बघा, हा, काय सांगायचं तुम्हाला. सर्वप्रथम, आता तुम्ही 5 दिवस आले आहे, सर्वप्रथम गुड न्यूज. एक गुड न्यूज ऐकायची म्हणजे तुम्ही रिलॅक्स होणार. ओके, तुम्हाला थोडंसं रिलॅक्स करतो सर्वांना. बघा, आता तुमच्यापैकी बरेचसे लोक असे असतात, बऱ्याच ठिकाणी वेबिनार करतात. आता तुम्ही बोलणार 5 दिवसाचा वेबिनार आहे, आज काहीतरी सांगतील, क्लास संपल्यावर पैसे मागतील, मग उद्या मागतील. एक लक्षात घ्या, क्लास 5ही दिवस फ्री असणार आहे. तुमच्याकडून कुठलीही फी घेतली जाणार नाही, पहिल्या दिवशी नाही, दुसऱ्या दिवशी नाही, कुठल्याही दिवशी मागितली जाणार. आता रिलॅक्स व्हायचं आणि व्हिडिओ ऑन पाहिजे. आता मी एवढी मेहनत घेतोय ना, 5 दिवस, चला, तर लक्षात घ्या, कुठलीही प्रकारची फी नसणार आहे. ठीक आहे. दुसरी गोष्ट काय आहे बघा, तुम्ही व्हिडिओ ऑन पाहिजे, नाही तर काय करणार, मी तुम्हाला खरं सांगतो, क्लास 5 दिवस फ्री आहे पण त्याची व्हॅल्यू नाहीये. मी तुम्हाला सांगतो, आता कोणी दुसरं असेल तर विचारून बघूया. ओके, थांबा, तुम्हाला नाही तर तुम्ही सिरियस नाही होणार त्याच्याबद्दल. चला, ठीक आहे. आशा मॅडम आहेत वाटतं जुन्या, आशा मॅडम, लक्ष नाहीये त्यांचं. आशा मॅडमचे हेडफोन कुठे आहे? ओके, चला, ठीक आहे. बघा, तुम्ही पुढील 5 दिवसामध्ये काय काय शिकणार आहे, सर्वांनी लक्षात घ्या. पुढील 5 दिवसात तुम्हाला काय काय शिकायला भेटणार आहे. तर इथून पुढे शनिवारपर्यंत आपला क्लास संपेल, क्लास संपूपर्यंत तुम्ही काय काय करायला शिकणार आहे. तुम्ही पुढील 5 दिवसामध्ये लक्षात घ्या काय काय शिकणार आहे. तुमचं रेकीचा शक्तिपात करून दिला जाईल, अटोनमेंट करून दिली जाईल. तुम्ही तुमच्या हाताने पाणी चार्ज करायचं शिकणार, अन्न चार्ज करायचं शिकणार.
इवन तुम्ही अ, जादूगर बनणार आहे, सरळ मॅजिशियन बनणार आहे, शेवटच्या दिवशी बोलणार अरे सर खरंच मॅजिशियन झालं का? तुम्ही प्रत्येक व्यक्ती, वस्तू आणि घरातील प्रत्येक कोपऱ्याची एनर्जी चेक करायला शिकणार आहे. आता ते कसं चेक करायला शिकणार आहे, मी थोड्या वेळाने तुम्हाला सिलेबस सांगणार आहे. तेव्हा त्याच्यानंतर तुम्हाला मी सांगेल. ओके. तर खूप काही आहे. तुम्हाला ओरा काय असतो, सात चक्र काय असतात, पेंडुलम डाउजिंग काय आहे, बरंच काही आहे. ओके, खूप छान आहे. 5 दिवस करायचं आहे. मग 5 दिवसामध्ये काही पैसे घेणार नाही, पण तुमच्याकडून काय पाहिजे मला, एक कमिटमेंट पाहिजे. कसली? की 5 दिवस तुम्ही दिला पाहिजे. बघा, गेलेली वेळ परत येत नाही. ओके. तुम्ही 2 श्वास घेऊन बघा बरं. एकदा का श्वास घेतले परत आपल्याला घेता येतात का? ते श्वास, गेलेले श्वास परत येत नाही किंवा ती वेळ येत नाही, तर तुमचा वेळ देणं खूप महत्वाचं असणार आहे. ओके. चला, अजून दुसरं. हा, इवन तुम्हाला क्लास सगळ्यांनी 5 दिवस केला, सर्टिफिकेट दिल्या जाईल. ओके. ISO सर्टिफाईड इन्स्टिट्यूट आहे, गव्हर्नमेंट रजिस्टर्ड आहे, तर ते देखील तुम्हाला भेटणार आहे. तर खूप छान आहे. 5 दिवसात घराची, रूमची, लोकांची एनर्जी चेक करायला तुम्ही नक्कीच शिकणार आहे. ठीक आहे. आता बघा दुसरी गोष्ट, तुम्हाला 5 दिवस राहायचं असेल, आता मी फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. आता मी एकटीच बडबड करत आहे, तर बोर होऊन जातं की बडबड करून. कुणाला तरी घेऊया आपण, कुणीतरी बोलणारी छान व्यक्ती पाहिजे मला, ज्याची एनर्जी चांगली असते. ओके. कोण आहे? हा, आशा मॅडम आल्या. नमस्कार आशा मॅडम, कशा आहे? नमस्कार सर. ठीक आहे सर, मजेत आहे. बोला. आता मॅडम जुन्या स्टुडंट आहे, सांगा बरं, ह्या लेवल वन जर मी पैसे घ्यायचं ठरवलं तर किती फी घ्यायला पाहिजे यांच्याकडून? सर म्हणजे 5,000 रुपये फी घ्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही जे आम्हाला जे दिलेले आहे ते आम्ही स्वतः आधी अनुभवलेले आहे, तर ते आम्हाला मिळालेलं नाही. पण तुम्ही जे दिलं ना ते खरंच अनमोल आहे. आणि तुमच्याकडनं फी म्हणजे तुम्ही आमच्याकडनं फी घ्यायला हवी होती, पण तुम्ही फी घेतली नाही. तुम्ही फ्रीमध्ये ते शिकवलं. तुम्ही खूप मोठ्या मनाचे आहात सर. आणि तुम्ही म्हणजे ज्ञान वाटत आहात, की तुम्ही गर्व नाही करत आहे, तुमच्या स्वतःवरती गर्व नाही करत आहे, की मी एवढं देतोय तरी यांनी घ्यायला हवं, असं तुम्ही गर्व नाही करत आहे. तुम्ही अतिशय मन मोकळेपणाने बिनधास्त सर्व व्यवस्थित सांगताय. आणि असं कोणी एवढं पूर्ण ज्ञान देत नाही सर. जवळपास हातच्याला जवळ ठेवतं, पण तुम्ही ते हातच्यालाही ठेवत नाही. पूर्ण म्हणजे ते ओतून देतो, काय म्हणतो आपण ते, मला अजून ते काही शब्द हे मांडता येत नाही. परंतु तुम्ही अतिशय मनापासून ते सर्वांना एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करता. खरंच सर, तुम्ही जे आमच्याकडनं तुम्ही धन्यवादाचं हे केलं होतं, की मी तुमचं म्हणजे एवढे दिवस तुम्ही मला हे केलं. मी तुम्हाला मेसेज करणार होते, की तुम्ही नाही सर, आम्ही तुमचे म्हणजे आभार मानायला पाहिजे, की तुम्ही आम्हाला खरंच खूप छान शिकवलं आणि त्या शिकवल्याचा आम्हीही उपयोग करूच. फक्त एवढं आहे, की तुमच्या इतकं लवकर आम्हाला हे होणार नाही. आम्हाला फार वेळ लागेल ते करायला, म्हणजे अवगत करायला खूपच वेळ लागेल. पण तुम्ही खरंच मनापासून सांगितलं सर. खूप खूप तुमचे धन्यवाद सर. म्हणजे मी ते धन्यवाद मानायचंच होतं मला. तुम्हाला मेसेज मला टाकायचा होता, पण काही कारणास्तव टाकता नाही आला मला तो मेसेज. चला, काही गोष्ट नाही, खरंच ठीक आहे, खूप काही खूप मनापासून तुम्ही शिकवता सर. आणि चला. सर्वांनी 5 दिवस जे कोणी नवीन असतील, माझं एवढंच सांगणं आहे, की त्यांनी 5 दिवस हा वेबिनार अटेंड करायलाच पाहिजे. आणि ते अटेंड करतील तेव्हा त्यांना पुढचं कळेल, की का आपण करायला हवं असं. त्याच्याशिवाय त्यांना कळणार नाही. एक जरी तो त्यांचा मिस झाला, तर त्यांनी नंतर तो व्हिडिओ बघायला पाहिजे. असं. बरं. एवढं मी सांगू शकते. थँक्यू. सर्वांनी करायला हवं 5 दिवस. चला, थँक्यू. आणि बघा, एकदा का तुम्ही रेकी शिकले ना, खूप छान आहे. तुम्हाला पुढे जाऊन रस्ते खूप खुलतात. तुम्ही पुढे जाऊन, कोणी एंजल थेरपी असतं, मनी रेकी असतं, NLP आहे. भारतातले सगळे टॉपचे कोचेस आहे, जे लॉ ऑफ अट्रॅक्शन शिकवतात, पेंड्युलम शिकवतात, सगळे आहे. सगळ्यांचा बेस रेकीच असतो. रेकी केल्याशिवाय त्यांना पुढे जायला, मग करू शकतात रेकीला स्किप, पण मग तेवढं कनेक्ट होत नाही एनर्जी बरोबर. ओके. तर करायचं आहे. दुसरं अजून एक प्रश्न, आता बघा, आता आपण बघूया, कोणाला तरी विचारूया. आता आपण ह्या मॅडम, आणि बघा नावाने जॉईन करत जा. ओके. नमस्कार साधना मॅडम. हा, झिओमी नावाने कोण जॉईन आहे बरं? 1 मिनिट मॅडम, ऑन करा. नाही तर तुम्ही माझी बडबड ऐकून पकून जाणार ना, थोडस तुम्हाला बोलायला करा बरं अनम्यूट.
दाबा दाबा. हा, ओके. नमस्कार मॅडम, काय नाव आहे तुमचं? ज्योती. काय? ज्योती. अच्छा, ज्योती मॅडम, नमस्कार. मॅडमला एक प्रश्न विचारतो, म्हणजे तुम्ही पण घ्या. आता बघा, आपण टाइमपास म्हणून शनिवारी रविवारी किंवा कुठल्याही दिवशी एक इंस्टाग्रामची रील बघितली किंवा युट्यूब शॉर्ट, एक बघता बघता स्क्रोलिंग करता करता आपला किती वेळ जातो बरं, कळत न कळत? भरपूर वेळ जातो. भरपूर जातं ना. शनिवारी जर रात्री सुट्टी असेल, झोपता झोपता तर 2-3 तास कुठे गेले नाही, एकदाच बघता बघता, बरोबर? तर बघा, थँक्यू मॅडम. मग त्या सर्वांना मी सांगत आहे, आपण, आणि बघा, तुम्ही सर्वांनी स्क्रीन मोबाईलचं जर हे बघितलं ना, स्क्रीन टाइम रात्री, तर 6-7 तास आपण फोनवर घालवतो. आता खरंच सगळं आपल्या कामाचं असतं का? स्वतःलाच एक प्रश्न करा. खरंच सगळं आपल्या कामाचं असतं? काही असतंय, ओके, 10%, पण 90% आपल्या कामाचं नसतं. ओके. तर इथे काय करायचंय तुम्हाला, रोजचा 1 तास द्यायचा आहे. रोजचा 1 तास द्या, पैसे तर घेणार नाहीये, फायदा तुमचाच आहे, बरोबर की नाही? तुमच्याच कामाचं आहे. मला तर काही फरक पडत नाही. मला झाले 2 वर्ष, माझी 20 नंबरची बॅच चालू आहे. ज्याला घ्यायचा फायदा त्याने घेतलाय. ओके. थँक्यू मॅडम. हा, चला. तर लक्षात घ्या, तुम्हाला काय करायचं, इथे फक्त 5 दिवस तुमचे द्यायचे आहेत, आणि व्हिडिओ ऑन करा, नाही तर काय होतं, मल्टीटास्किंग करतो, आपले काम आज बाजूला दुसरे चालू असतात. तर कोण कोण रेडी आहे जादूगर बनायला? करणार? 5 दिवस थांबणार की नाही सांगा चॅट बॉक्स मध्ये. दुसरी गोष्ट बघा, 5 दिवस असताना पुढील 5 दिवसात काय करायचंय लक्षात घ्या. हा, मी सर्वांनी नीट ऐका, हा, केअरफुली. मी तुमच्यापेक्षा वयाने लहान असेल किंवा मोठा असेल, तुमच्या जातीपासून वेगळा असेल, तुमच्या धर्माचा नसेल, जातीचा नसेल, तुमच्या बोलीभाषेचा नसेल, पण काय करायचं आहे, पुढील 5 दिवस तुम्हाला मला गुरु मानून घ्यायचं आहे. ओके. गुरु म्हणजे काय? एकदा का तुम्ही गुरु मानलं, 5 दिवसानंतर काही करा, तुमची मर्जी, तुम्ही काही करायला मोकळे. ओके. पण पुढील 5 दिवसात जर तुम्ही असं मानून घेतलं गुरु आहे, आणि मग काय होतं, आपल्यामध्ये सरेंडरची भावना येते, समर्पणची भावना येते. मग काय होतं, तुम्ही लॉजिकल माइंड लावत नाही, अरे असं असतं का, तसं असतं का. शनिवार नंतर तुमची मर्जी, तुम्हाला मानायचं तर माना, नाही तर नका, मला काही फरक पडत नाही. ओके. पण तेवढी सरेंडरची भावना येऊ द्या, की जे सांगत आहे ब्लाइंडली फॉलो करून घ्या, तर फायदा होईल. अजून एक बघा, इथे कुणी कुणाला ओळखत नाही, 5 दिवसामध्ये बरेच चेहरे एकमेकांच्या ओळखांचे होतील. तर काय करायचं आहे, पुढील 5 दिवस काय करायचं आहे, छोट्या मुलांसारखं बनायचं आहे, लहान बाळांसारखं. ओके. आलं लक्षात? तुम्ही जितके निरागस असाल ना, तुमची बुद्धी, पीएचडी केलं असेल, डॉक्टर केलं असेल, खूप केलं असेल, सगळं बाजूला ठेवायचं. ओके. छोट्या बाळांसारखं राहायचं, मग बघा किती छान तुम्हाला एनर्जी जाणवेल. तर तेवढा माझा एक नियम आहे. ओके. एक तर गुरु माना, आणि छोट्या मुलांसारखं तुम्हाला राहायचं आहे. आता पुढील 5 दिवस थांबायचं आहे, तर काहीतरी मोटिवेशन पाहिजे तुमच्याकडे. काहीतरी मोटिवेशन नसल्याशिवाय तुम्ही कसं थांबणार? तर आता मी तुम्हाला एक प्रश्न करतो, कारण काही लोकांचं मग लक्ष नसताना थोडी बोटांची एक्सरसाइज देतो. तुमच्यापैकी शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे? फक्त मला चॅट बॉक्स मध्ये टाईप करून सांगा की हा, आम्ही शेतकरी कुटुंबातून आहोत. जरी तुम्ही नसेल करत, घरी कोणी करत असेल, सांगा बरं, शेतकरी कुटुंबातून कोण कोण आहे, फक्त मी टाईप करा, जास्त काही नाही. चला, करा बरं. चला, कोण कोण आहे मला बघू द्या बरं. साधना मॅडमचे आहे, सोमनाथ सर आहे, मनीषा मॅडम. झूम युजर, आता मी तुमचं नाव कसं घे, उद्यापासून नावाने जॉईन करा. ओके. रियाम, झूम, ओप्पो. चला, सोमनाथ सर आहेत, सुवर्णा मॅडम आहेत. ओके, चला, ठीक आहे. संपत नाही, चला ठीक आहे. ओके. शालिनी मॅडम आहे, सुलभा मॅडम आहे, सोयस. चला ठीक आहे. आता बघा, मी तुम्हाला हा प्रश्न काय केला, तुम्ही स्वतः नोटीस करा. ओके. स्वतः नोटीस करा. शेतकरी काय करतो बघा, त्याला जे पीक घ्यायचं आहे त्याच बी पेरतो की नाही? त्याला गव्हाचं पीक घ्यायचं आहे, तो काय करतो? गव्हाचंच बी पेरतो. त्याला ज्वारीचं पीक घ्यायचंय, ज्वारीचंच घेतो. तो तांदळाचं बी पेरेल का ज्वारीचं पीक घ्यायचं असेल तर? बिलकुल नाही. तसंच आज पहिला दिवस आहे, आजपासूनच काय करायचंय आपल्याला, आता आजपासून जीवनामध्ये शेतकऱ्याचा आदर्श घ्यायचा आणि कसलं बी पेरायचं आहे जीवनामध्ये? जीवनामध्ये सकारात्मकतेचं, आरोग्याचं, नात्यांमध्ये प्रेमाचं, शरीरामध्ये आरोग्याचं बी पेरायचं. ओव्हरऑल आपल्याला पॉझिटिव्हिटी,
24/7 24 तास 7ही दिवस जीवनामध्ये सकारात्मकतेचं बी पेरायचं आहे. आणि जर का तुम्ही हे बी पेरलं, त्याची फळं खूप सुंदर येतात हं. तर तेवढं काम तुम्हाला आहे. आता तुम्ही बोलणार वेबिनार सुरू झाल्यापासून रेकीची ऍड आहे सर, काही रेकी बद्दल बोलले नाही. ओके, तर आता आपण एक एक करून पुढे जाऊया. ठीक आहे. आता बघा, एक लक्षात घ्या, इथे बरेचसे लोक रेकी शिकून आलेले असतात, कोणी मास्टर हिलरही असतात, कोणी असेल, सर्वांचं स्वागत आहे. कोणी जुनं असेल, तुमची रिव्हिजन होईल, नक्की करा. ज्यांना काहीच कळत नाही रेकी मधलं, त्यांनाही शेवटच्या दिवसापर्यंत सगळं कळून जातं. ओके, मग मला फोन येतात, सर ज्याला नाही समजू न शकणार आपण समजून घेतो, तर मन लावून ऐका, तुमचं सगळं क्लिअर होऊन जाईल. आता सर्वप्रथम रेकी हा शब्द काही लोकांनी पहिल्यांदाच ऐकला आहे. नक्की काय आहे? ऍड बघितली, करून बघतो. तर बघा, रेकी हा शब्द भारतामध्ये कसा ऐकला जातो? तर रेकी म्हणजे कसं, आपल्याकडे एखाद्या ठिकाणी गुन्हा घडला, दरोडा पडला, चोरी झाली, तर आपण वर्तमानपत्रात वाचतो किंवा न्यूजवर ऐकतो की ह्या लोकांनी काही वर्षांपूर्वी, काही दिवसांपूर्वी येऊन त्या एरियाची रेकी केली. रेकी केल्यानंतर तिथे एक क्राईम सीन झाला, बरोबर. जसं आपल्या 9/11च्या वेळेस ते कसाब वगैरे आले होते आतंकवादी मुंबईत, आधी त्यांनी रेकी केली की नाही, ते काय असतं, त्याला सर्वे करणं बोलतात, फ्रेंच वर्ड आहे. ओके, त्याला सर्वे करणं. तर त्या रेकीचा आणि आपल्या रेकीचा काहीही संबंध नाही. काही लोकांना आता वाटेल की काही जादूटोना आहे का, ब्लॅक मॅजिक आहे का. ओके, तर त्याच्यासाठी मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर 5 दिवस शिकत असताना नुसतं मला ब्लाइंडलीच फॉलो नका करू, तुमची रिसर्च वगैरे पण आजूबाजूला चालू ठेवायची. ओके, आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगतो, काही ब्लॅक मॅजिक आहे का, जादूटोना आहे. ओके, आपण काय करूया, मी तुम्हाला स्क्रीन दाखवतो. ओके, गुगल सर्वांकडे असतं, गुगलवर जायचं आणि काय टाईप करायचं बघा, मी तुम्हाला बघा, रेकी इन हॉस्पिटल जर तुम्ही टाईप केलं, बघा, तर बघा तुम्हाला अशी इमेजेस दिसतील. काय आहे हे? बघा, हॉस्पिटलमध्ये कशी रेकी देत आहे, हे बघा, कशी रेकी तुम्ही पण असं शिकणार आहे. ओके, शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही पण हाताने हिलिंग करणार आहे, करू शकतात तुम्ही. ओके, ते सगळं शिकवणार आहे मी तुम्हाला 5व्या दिवसापर्यंत. तर होतं काय माहितीये का, बरेचसे देश आहे युरोपमध्ये, ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंटमध्ये, की हॉस्पिटलमध्ये बिफोर सर्जरी आणि आफ्टर सर्जरी क्विक रिकव्हरीसाठी रेकी दिली जाते. इवन समोर व्यक्ती नसेल तरी चालतं, डिस्टन्स सिलिंग पण असते, एका ठिकाणी बसूनही तुम्ही देऊ शकता डिस्टन्स सिलिंग. ठीक आहे, तर तुम्ही शेवटच्या दिवसापर्यंत शिकणारच आहे, स्वतःला कशी द्यायची, घरात कोणी आजारी आहे, तुम्ही हात ठेवून फक्त रेकी देऊ शकतात. सगळं मी तुम्हाला समजून जाईल 5व्या दिवसापर्यंत कसं करायचं. ठीक आहे. तर दुसरी गोष्ट, अजून आता रेकी कुणी शिकली पाहिजे. ओके, तुम्ही इथे कुणाकुणासाठी आहे आपण बघणार आहे. चालेल. आता परत एकदा मी तुम्हाला काय सांगितलं होतं, की दुसरी गोष्ट बघा, रेकी नुसती हॉस्पिटलमध्ये नाही तर कॉलेजेसमध्ये देखील शिकवली जाते. जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये कवी कुलगुरू कालिदास विद्यापीठ आहे रामटेकला, तिथे रेकी हा विषय शिकवला जातो. परत सनराइज युनिव्हर्सिटी आहे राजस्थानला, तिथेही रेकी विषय शिकवला जातो. इंटरनॅशनल लेवलला बाली स्कूल ऑफ योगा, तिथेही शिकवला जातो. जपानमध्ये तर बऱ्याच ठिकाणी शिकवला जातो. तर जर कॉलेजेसमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये रेकी विषय शिकवला जातो, तर काही ब्लॅक मॅजिक असेल का, जादूटोना असेल का? तर बिलकुल नाही आहे. आता कुणासाठी आहे, काय आहे, आता आपण बघणार आहे. आता आपण काय करणार आहे, शिकवायला घेऊया. मी तुम्हाला पीपीटी दाखवतो. ओके, आता आपण ऍक्च्युअल बडबड कमी आणि आता आपण शिकवायचं जास्त बघूया. ओके, चला, कुठे गेलं आपलं? ओके, जास्तच लांब गेलं, थांब. ओके, ठीक आहे, इथून सुरुवात करूया. ओके, आता मी काय सांगितलं तुम्हाला, छोट्या मुलांसारखे बना. इथे कोणी कुणाला ओळखत नाही. छोटे मुलं काय करतात, शाळेत गेल्यावर प्रेझेंटी लावतात, हजेरी लावतात. आता मी तुम्हाला तुमचं नाव पत्ता नाही विचारणार, हजेरी ही वेगळी हजेरी आहे. ओके, वेगळी प्रेझेंटी आहे. आता काय करायचं आहे, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेल, ते तुमच्या सोबत होतं की नाही फक्त सांगायचं आहे. ओके, तुमच्याबरोबर तो प्रॉब्लेम आहे का? तर इथे उपस्थित कुणाकुणाला चिंता आणि तणावाच्या समस्या आहे, स्ट्रेस आणि एन्झायटी वाले कोण कोण आहे, फक्त चॅट बॉक्स मध्ये हजेरी लावा. कोण आहे सध्या जीवनामध्ये चिंता तणाव
स्ट्रेस एन्झायटी कोण कोण आहे? चला, आली, हजेरी लागली. बनाचे कोणी कोणाला ओळखत नाही, बिंदास व्यक्त व्हायचं. ओके, चला. अंजली मॅडम, कोमल मॅडमला आहे, श्वेता मॅडम, सुरुपा मॅडम, दीपक सर, गौरी मॅम. ओके ओके ओके, खूप आहे. ओके, मला खूप आहे व्ह्यू. ओके, ठीक आहे. ओके, बरेच आहे. ठीक आहे, थांबा मॅडम, तुमचं ज्योती मॅडम नंतर घेतो. ठीक आहे. ओके, लागली हजेरी. नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न, महत्वाचा प्रश्न. नीट ऐका, नीट ऐका. हा, असे किती लोक आहेत जे बऱ्याच दिवसापासून दुसऱ्यांसाठी जगत आहे, आत्मविसरण, स्वतःला पूर्णपणे विसरले आहे, दुसऱ्यांचं करता करता आता स्वतःवर परिणाम झालेला आहे. कोण आहे? आत्मविसरण. सरस्वती. अजून सुवर्ण मॅडम आहे. ओके, कोमल मॅडम. ठीक, चला. दुसऱ्यांचं करता करता राहून गेलं ना, स्वतःच हेल्थवर इफेक्ट पडला. ओके, चला. नेक्स्ट क्वेश्चन, कुणा कुणाला आरोग्याच्या समस्या आहेत? आता रेकी प्रायमरीली त्याच्यावरच खूप छान काम करते. बोला, आरोग्याच्या समस्या कुणा कुणाला आहे? हेल्थ इश्यूज. चला, मंजुषा मॅडमला आहे. ओके, जिओमी. ओके, मनीषा मॅडमला आहे, सभ्य मॅडमला आहे, आशा मॅडमला आहे. ओके, गौरी मॅडमला आहे, नरेंद्र सरांना पण आहे. ओके, हेल्थ इश्यू आहे. आता पुढचा प्रश्न, कुणा कुणाला नातेसंबंधाचे प्रॉब्लेम आहे? रिलेशनशिप कुणाचे खराब आहे? नातेसंबंध करा, टाईप करा. कोण कोण आहे रिलेशनशिप इश्यू वाले? ओके, चला. सुलभा मॅडम, सुवर्ण मॅडम. ओके, तुमचे आहे सगळे ओप्पो, विवो, जिओमी, सगळे उद्या नावाने जॉईन करा. आपल्या नावात पण एनर्जी असते. मी तुम्हाला खूप एनर्जी वगैरे शिकवणार आहे. चला, सरस्वती मॅडम. ओके, ठीक आहे. कुणा कुणाला पैशांच्या समस्या आहेत? रेकी आर्थिक लेवलवर पण छान काम करते. पैसे, फायनान्शियल इश्यू वाले कोण कोण आहेत? पैसा पैसा पैशावाले सांगा. चला, दीपाली सर मॅडम आहेत, शोभा, मनीषा मॅडम. इथे पैशासाठी पण छान काम करते. मी तुम्हाला खूप काही शिकवणार आहे. पैशाला नंबर्स वगैरे सिम्बॉल देईल. हा, ओके, ठीक. सर्व प्रॉब्लेम तुम्हाला आहे. ओके, आहे, मान्य केले म्हणून आहे, नाही मान्य केलं तर काही होणार नाही. ठीक आहे, शेवटचा प्रश्न विचारतो, लास्ट हजेरी लावा. ओके, असे कोण कोण आहे? नीट प्रश्न आहे का? असे कोण कोण आहेत ज्यांना आध्यात्मिकतेची खूप आवड आहे? स्पिरिच्युअलिटी, सेवन चक्रा काय, मेडिटेशन काय, ध्यान धारणा, देव कुणाला आहे ते सांगा. विपश्यना. चला, व्हेरी नाईस. आध्यात्मिकतेवाले कोण कोण आहे? ओके, संजय सर, स्नेहल मॅडम, श्वेता मॅडम. ओके, सर्वांचे नाव घेणं शक्य नाही होतो. मनीषा मॅडम. खूप आवड आहे गौरी मॅडम. चला, बघा, रेकी काय करते, तुम्हाला इनर लेवलवर, स्पिरिच्युअल लेवलवर पण खूप वरती नेते. ओके, खूप सुंदर आहे. अल्टिमेटली सगळ्यांचं स्पिरिच्युअलिटी मध्ये तेच आहे, ध्यान धारणा, 7 चक्र, कुंडलिनी जागरण तेच असतं. तर रेकी त्याच्यामध्ये तुम्हाला खूप छान सपोर्ट करते. खूप सुंदर आहे. ओके, तर आता आपण एक एक करून मी तुम्हाला सिलेबस वगैरे सगळं सांगेल. तर बघा, आता तुम्ही 5 दिवस आहे तर रेकी कोणी शिकली पाहिजे? लक्षात, रेकी कुणी शिकावे? जे सतत चिंता, भीती आणि मानसिक तणाव अनुभवतात, जे स्वतःला विसरले आहेत आणि दुसऱ्यांसाठी जगत आहे, ज्याच्यामुळे सध्या प्रॉब्लेम फेस होतो, ज्यांचं आरोग्य सतत बिघडतं पण मेडिकल रिपोर्ट्स नॉर्मल येतात, डॉक्टर बोलतात काय नेहमीच आहे, तुमचं सायकोलॉजिकल समस्या आहेत, जे वारंवार जीवनामध्ये नकारात्मक लोक, ठिकाण आणि प्रसंग उडवून घेतात, जिथे जातात ऑटोमॅटिक तुमच्या बरोबर निगेटिव्हच होऊन जातं, जे लोक आर्थिक अडचणी, फायनान्शियल प्रॉब्लेम, ज्यांच्या नात्यांमध्ये प्रॉब्लेम आहेत, पैशांचे प्रॉब्लेम, नात्यांचे प्रॉब्लेम, आणि जे जीवनात आध्यात्मिक शांततेची वाट बघत आहे, किंवा जे लोकांना परमेश्वर सर्वांना कधी कधी सगळं काही देतो, अशा लोकांचा पण एक एम पाहिजे की दुसऱ्यांना मदत करण्याची इच्छा. ओके, तर प्रश्न नाही विचारला पण छान आहे. तर तुम्ही रेकीने दुसऱ्यांची मदत देखील छान करू शकता. तर रेकी काय करते?
चिंता भीती तुमची आत्मविश्वास शांततेत बदलते, थकवा बेचैनी ऊर्जा आणि उत्साहामध्ये, आणि तणावग्रस्त मन तुमचं शांत मनाकडे जातं आणि एक शांत मन जीवनात तुम्हाला सगळं मिळवून देतं. ठीक आहे, तर आता सिलेबस बघूया. आता बघा, मी तुम्हाला 5 दिवसाचा सिलेबस सांगतो. बघा, एकही दिवस मिस करू नका. का माहितीये? 5वा दिवस जो असतो ना तुमचा शनिवारचा, तो प्रॅक्टिकलचा आहे. तुम्हाला सगळे प्रॅक्टिकल करायचे आहे आणि 1, 2, 3, 4 दिवसामध्ये ते सगळे प्रॅक्टिकल थेरी आहे. मग तुम्ही एक पण दिवस मिस केला ना, गडबड होऊन जाते. ओके, तर प्लीज ट्राय टू अटेंड लाईव्ह. ओके, तर तुम्ही जितकं करणार तेवढं चांगलं आहे. आता मी एक एक दिवस सांगणार आहे, तुम्ही काय काय शिकणार आहे, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की 5 दिवस नक्की काय शिकायचं आहे टेक्निक. तर बघा, पहिल्या दिवशी तुम्ही काय शिकणार आहे, म्हणजे आज, आता अजून सुरू नाही झाले, आता शिकवतो मी तुम्हाला. आज शिकणार आहे पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड आणि ॲफर्मेशनची ताकद काय असते, सबकॉन्शियस माइंड काय असतो, आज शिकणार आहे याच्यानंतर लगेच. आता दुसरं आहे, उद्या काय शिकणार आहे बघा. उद्या आपण शिकणार आहे डिटेलमध्ये. आज इंट्रोडक्शन केलं, उद्या डिटेलमध्ये रेकी काय आहे, रेकीचा इतिहास कुठून आली, रेकीचे 5 प्रिन्सिपल. ओके, आणि उद्या सगळ्यात महत्वाचं, तुमचं तिसऱ्या दिवशी म्हणजे गुरुवारी सकाळी अटेनमेंट करून दिलं जाईल, लेवल 1चा शक्तिपात करून दिला जाईल. तर त्याच्यानंतर तुम्ही ऊर्जा वापरू शकता. तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागतं, जसं नीटची परीक्षा असते, मेडिकलचे स्टुडंट एंट्रन्स टेस्ट देतात, इंजिनिअरिंगचे देतात सीईटी वगैरे, तसंच तुम्हाला एक टेस्ट द्यायला लागते. तर गुरुवारी तुमचा शक्तिपात असेल, सकाळी 10 मिनिटासाठी जायचं असतं, पण त्याच्या आधी तुम्हाला एक परीक्षा द्यायला लागते, पूर्व परीक्षा. काय पूर्व परीक्षा आहे, तर उद्या तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेतलं जाईल, क्लासमध्येच घेतलं जाईल. चालू शिकवल्यानंतर, क्लास झाल्यानंतर तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन असेल. तर उद्या तुम्हाला रेकी काय आहे, रेकीचे प्रिन्सिपल, इतिहास आणि तुमचं पास्ट लाईफ मेडिटेशन घेतल्या जाईल. ओके, तर ते उद्याचा दिवस मिस करायचा नाही आहे. तिसऱ्या दिवशी बघा, तुम्हाला काय शिकवणार आहे. तिसऱ्या दिवशी तुमचा ओरा काय असतो, ओरा क्लीन कसा करायचा, 7 चक्र काय आहे, 7 चक्र बॅलन्सिंग कसे करायचे ते शिकवलं जाईल. आणि त्याच दिवशी, तिसऱ्या दिवशी काय होईल, तुमचं ऍक्टिव्हेशन करून दिलं जाईल, तुमचं अटोनमेंट झालेलं असतं. त्या दिवशी तुम्हाला रेकीला कॉल कसा करायचा, पाणी चार्ज कसं करायचं ते तिसऱ्या दिवशी शिकवलं जाईल. एक एक दिवस खूप महत्वाचा आहे. ओके, चौथ्या दिवशी काय बघा, पेंडुलम डाउजिंग आणि अदर सिम्बॉल्स. तर चौथा दिवस तुमचा आवडता आहे. 4th डे ला काय शिकतो तुम्हाला बघा, मी सांगितलं ना, घरची एनर्जी चेक करणार, एखाद्याची रूमची एनर्जी, प्रत्येक घरातील प्रत्येक कोपरा, वस्तू सगळ्यांची, कसं तुम्हाला चौथ्या दिवशी पेंडुलम डाउजिंग, हे डाउजिंग कसं करायचं हे शिकवलं जातील, याचे चार्ट्स वगैरे दिले जातील. ओके, तर खूप छान आहे. तुम्ही कुठे शिकायला गेले, परत पैसे भरायला लागतात, 3-4 हजार रुपये. तुमचं फ्रीमध्ये होत आहे. एकही दिवस मिस करू नका. त्याच्यानंतर वेगवेगळे सिम्बॉल वगैरे असतात, असे जिबू सिम्बॉल्स वगैरे कसे वापरायचे, काय पैशा संबंधित सगळं काही देईल तुम्हाला. चौथा दिवस तुमचा आवडता असतो, मग तुम्ही बोलतात, अरे खरंच जादू झाली सर, मस्त इथे पेंडुलम डाउजिंग. ओके, प्रश्नांची उत्तर मिळवणे, चार्ट्स रिडिंग सगळं शिकवलं जाईल. आणि 5वा दिवस असतो, लास्ट डे ला तुम्हाला मेन प्रॅक्टिकल काय असतं, 7 चक्राचं मेडिटेशन आहे, ते कसं करायचं, तुमच्या औरामधून पितृदोष कसे काढायचे. ओके, रेकॉर्डिंग भेटेल, पण ट्राय टू अटेंड लाईव्ह. ओके, ते रेकॉर्डिंग मध्ये काय एवढं हे नाहीये, लाईव्ह तुम्हाला कळतं ना. तर 5व्या दिवशी बघा, तुम्हाला पितृदोष कसे काढायचे, अ, तुमचे ग्रहांचे दोष कसे काढायचे, काही फायनान्शियल ब्लॉकेजेस आहे औरामध्ये, कुणाचं ब्लॅक मॅजिक, नजर दोष आहे, सगळं कसं काढायचं. एनर्जी बॉल आहे, तुम्ही घरातील सर्वांना हिलिंग, पूर्ण पृथ्वीला हिलिंग, सगळं काही 5व्या दिवशी असतं. तर 5वा दिवस खूप जास्त महत्वाचा आहे. ओके, हिमनी मंत्र वगैरे पण देईल. तर एवढा सगळा सिलेबस आहे. तर थांबणार 5 दिवस, अगेन सांगतो, नाही थांबले मला काहीच फरक पडत नाही. मी अवेअरनेस बेसवर करत असतो, दान धर्माच्या स्वरूपामध्ये. नक्की करा, बाकी फायदा तुमचा होणारच आहे, जसं मॅडम बोलले. ओके, नोट्स वगैरे सगळ्या शेवटच्या दिवशी. ओके, नोट, सर्टिफिकेट लास्ट डेला तुम्हाला सगळं भेटून जाईल, टेन्शन घ्यायचं नाही. द्यायला मी काहीच कंजूसी करत नाही, सगळं देतो. फक्त माझं एकच आहे, मी एवढं मनाने करतो, तर तुम्ही पण छानस हे राहिलं पाहिजे, काय राहिलं पाहिजे, सिस्टमॅटिक राहिला पाहिजे, व्हिडिओ ऑन केला पाहिजे. आता गुरु मानतच आहे तर रिस्पेक्ट दिला पाहिजे, व्हिडिओ ऑन केला पाहिजे. ठीक आहे, चला आता आपण शिकवायला घेऊ. ओके, बाकी तुमची मर्जी. ओके, ऑल द बेस्ट सर्वांना.
5 दिवसापर्यंत तुम्हाला होईल, बरंच हाती लागेल तुमच्या. ठीक आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, द बेस्ट गिफ्ट इन लाईफ इज गिव्हिंग युअर सेल्फ अ सेकंड चान्स. बघा, आपण आतापर्यंत खूप गिफ्ट दिले, स्वतःला दिले, इतरांना दिले. गिफ्ट सर्वांना आवडतात. स्वतःलाही आपण गाडी, घोडा, बंगला वगैरे देतो. पण सर्वात मोठं गिफ्ट काय असतं माहितीये का? स्वतःला दुसरी संधी देणं. बघा, जीवनामध्ये सध्या काही प्रॉब्लेम असेल, काही अपयश आलं असेल, नात्यामध्ये प्रॉब्लेम असेल, पैशांचा असेल, जे ठरवलं ते नाही झालं, पण आजपासून, आज आहे 18 ऑगस्ट 2026, स्वतःला गिफ्ट द्यायचं जीवनामध्ये, एक दुसरी संधी, सेकंड चान्स. ओके, थोडस सेल्फिश बनायचं आहे आणि ही दुसरी संधी तुम्हाला पुढचं आयुष्य खूप इझी करून देईल. ओके, तर काही रिग्रेट ठेवू नका. मागे जीवनात काही पण झालं, आता तुम्हाला काहीतरी आशेचा किरण मे बी दिसू शकतो. ओके, देव माझ्याकडून तसं घडवून आणो, तुमच्या जीवनात काहीतरी आशेचा किरण आहे. ओके, करणारा तो आहे आपण. ठीक आहे. आता ज्यांनी ज्यांनी वही पेन आणलं, प्रॅक्टिकल केलं तर छान होईल. ओके, प्रॅक्टिकल करायचे. ज्यांनी ज्यांनी वही पेन आणला आहे, काही स्टुडंट खूप मन लावून करतात, त्यांच्यासाठी बघा काय करायचं आहे. सध्याच्या तुमच्या जीवनातील 10 महत्वाच्या जबाबदाऱ्या कोणत्या त्या लिहायच्या आहे. लिहिताना जी जबाबदारी सर्वात महत्वाची आहे ती 1 नंबरवर, जी कमी महत्वाची आहे तिचा 10वा क्रमांक, असं 1 ते 10 करायचं आहे. ओके, तर आता वही पेन आणला असेल, प्लीज लिहायला घ्या. जसं पहिली असू शकते, घराचा हप्ता भरायचा आहे, भाडं भरायचं आहे, गाडीचा हप्ता, LIC, मुलांची शाळेची फी, बायकोला मेडिकल चेकअपला न्यायचं आहे, मुलांचं ऍडमिशन करायचं आहे, मुलीचं लग्न जमवायचं आहे. लिहा चला, प्रॅक्टिकल करेगा तो फायदा आहे होगा. ओके, आणि ज्यांनी वही पेन नाही आणला, बघा परमेश्वराने 10 बोट दिले आहेत, बघा बरं दिले की नाही. काहींना एक एक्स्ट्रा असतो ऋतिक रोशन सारखा, तो सोडून द्या. 10 दिले आहे, बोटावर मोजा. चला, पहिला बोट, सर्वात महत्वाची काय, दुसरी, तिसरी, चौथी, 5वी, 6वी, करा बरं. नमस्कार चंद्रकांत सर, गुड मॉर्निंग. जुनी स्टुडंट पण आहे. लिहा लिहा, लेट मी चेक. गणेश सर मोजा बरं बोटावर, काही नाही का जबाबदारी, लकी आहे मग तुम्ही. लिहिलं का? लिहा, बघा काहीतरी असेल ना. माणूस जबाबदारीचं ओझं घेऊन घेऊन तर वागतो म्हातारपणी. जॉब टाइम होत आहे तर संध्याकाळची बॅच अटेंड करा, किंवा मी रेकॉर्डिंग तुम्हाला संध्याकाळी भेटू. काही टेन्शन नाही. जा गौरी मॅडम, काही प्रॉब्लेम, तुम्ही संध्याकाळीची बॅच पण अटेंड करू शकता. ठीक आहे, नो प्रॉब्लेम गौरी मॅडम. चला करा. हो, 8 वाजता करा, काही प्रॉब्लेम नाही, दोघी करू शकता. मुलांचे लग्न, मग ते तर महत्वाचं आहे ना. मला माहिती आहे काय काय जबाबदाऱ्या असतात सर्वांच्या, लोक कुठलं ओझं घेऊन जगतात, कसे वागतात. आता चंद्रकांत सर, तुम्ही तर कागद लिहूच नका, बोलायचं काहीच जबाबदारी नाही पाहिजे, झाल्या माझ्या, कशाला लिहित बस, याच्या पुढे लिहूच नका. काय करता सांगा बरं मला. आता काय लिहित बसतात, घरच्यांना सांगा माझी जबाबदारी घ्या, मी तुमची घेतली. आरोग्य पाहिजे ना, सोडा ते आता. नातवांची पण नका घेऊ, बघेल ते तशा मोबाईल. तशा म्हटलं तर, तसं म्हटलं तर माझ्या जबाबदाऱ्या संपलेल्या आहेत, कारण मी आता निवृत्त आहे तसा म्हटलं तर. पण जबाबदारी ही कायमची असते. एक तर तुमच्या कौटुंबिक जबाबदाऱ्या ह्या कधीच संपत नसतात. दुसरं, वैयक्तिक जबाबदाऱ्या ज्या आहेत त्याही तुमच्या असतात. आणि मुख्य म्हणजे तुमच्या नातवंडापर्यंतच्या जबाबदाऱ्या आहेत त्या तुम्हाला सांभाळाव्या लागतात. या 3 महत्वाच्या जबाबदाऱ्या असतात, बाकीच्या मी मुक्त आहे सध्या. अजून एक पण ठेवा तुम्ही, सामाजिक जबाबदारी पण ठेवा. हा, ती आहे ना, ती असतेच. कुटुंबाची, ते कुटुंबच आहे, वसुधैव कुटुंबकम. पण आपल्यावर लोड नको, जबाबदारी पाहिजेच, नाही तर माणूस हो हो झीज हो होते हो. त्याची. नाही, काही ना म्हणून तर काही म्हटलं कुठल्याही प्रकारे ताण न घेताच्या ताण नाही. जबाबदाऱ्या आहेत, हा, कुठलाही ताण बरोबर नाहीये. बरोबर. चला, हा, 8 वाजता हाच क्लास रिपीट होईल. ओके शालिनी मॅडम. आता बघा, आता मला चॅट बॉक्स मध्ये फक्त सांगा, चॅट बॉक्स मध्ये टाईप करा तुमचा नंबर कितवा होता, मला तुमचा नंबर सांगा.
जबाबदारीच्या लिस्टमध्ये तुमचा नंबर कितवा? स्वतःचा, स्वतःची हेल्थ, स्वतःसाठी कितवा नंबर सांगा. कुणाचा कितवा नंबर होता लिस्टमध्ये? व्हेरी नाईस. साधना मॅडमला कळालं 1 नंबर द्यायचा. स्नेहल मॅडम बोलतात शेवटचा. झूम युजर कोण आहे? 9 नंबर. ओके, हे कोण? 5 नंबर. ओके, श्वेता मॅडम 6 नंबर. ओके ओके, व्हेरी नाईस. चल ठीक आहे. ओके, डॉक्टर सुरेश सर बोलतात 1 नंबर. दीपाली मॅडम 5. चला ठीक आहे, थँक्यू सो मच. मी बोललो तुम्ही काम केलं, थँक्यू. आता बघा, मी दरवेळेस प्रत्येक वेबिनारला सांगत असतो 21 नंबर का 21 लिहिल्या काही जबाबदारी आहे संजय सर. तर बघा, नेहमी मी वेबिनारला एक गोष्ट सांगतो. तुम्ही कधी ना विमानात जर बसले ना, विमानात एरोप्लेन मध्ये ट्रॅव्हल केलं तर अगोदर ना प्लेन उडायच्या आधी एअर होस्टेस डेमो देते आणि ते सांगतात की एक डेमो देतात की जर विमान उडत असताना आपत्कालीन परिस्थिती आली, इमर्जन्सी सिच्युएशन आली, तर वरतून 2 ऑक्सिजनचे मास्क खाली येतात. 2 ऑक्सिजन नाही, सॉरी, एक 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 तुमचा ऑक्सिजन मास्क खाली येईल. काय करायचं? आल्या आधी ऑक्सिजन मास्क स्वतःला लावायचा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या जर मुलं असतील, इन्फंट असतील, संगती त्यांना लावायचं. आता असं का सांगतात? नाही तर आपल्याला काळजी आधी मुलाला लावते, तसं नाही. जर तुम्ही स्वतःची काळजी घेतली नाही तर घरच्यांची घेऊ शकणार आहे का? साधासा प्रश्न आहे. माझं माझ्या मुलांवर, बायकोवर, आई वडील सर्वांवर खूप प्रेम आहे. पण जर मी स्वतःची काळजी घेतली नाही तर काय फायदा आहे? तर जितकी तुम्ही स्वतःची काळजी घ्याल तर फायनान्शियली त्यांना फायदा होणार आहे. तुम्ही हेल्दी असेल तरी त्यांना फायदा होणार आहे. तर काय करायचं आहे? इथून पुढे स्वतःला दुसरी संधी द्यायची, थोडं सेल्फिश बनायचं आहे. ओके, थोडस स्वार्थी बना स्वतःसाठी. ओके, तर बनणार की नाही आजपासून? स्वतःला प्रायोरिटी द्या. ओके, कारण मी नेहमी सांगतो, तुम्हीच सांगा मला साधंसं उदाहरण. एकदा का व्यक्ती गेली, फॉर एक्झाम्पल एखादी व्यक्ती देवा घरी गेली, तर सगळे काय करतात? लोक घरात त्या व्यक्तीचा फोटो लावतात आणि फुलवाल्याला सांगतात की रोज ताज्या फुलांचा हार दे. आणि तुम्ही काय करतात? महिनाभर जी व्यक्ती सोडून गेली त्याला ताजा हार घालतात. मग 1 वर्षानंतर काय होतं? तुम्ही हारवाल्याला बंद करतात आणि तिथे प्लास्टिकचा हार टेम्पररी लावून देतात. त्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये तो प्लास्टिकचा हार असतो. त्याच्या 3-4 वर्षांनी हारही गायब होतो आणि काही वर्षांनी त्या व्यक्तीचा फोटोही गायब होतो. होतं की नाही मला सांगा? ऍग्री? बरोबर ना वंदना मॅडम? ठीक आहे. तर काळजी घ्या स्वतःची. ओके, जितकी काळजी घ्याल स्वतःचंही जीवन सुखी करणार, इतरांचंही करणार आहे. ठीक आहे, चला थँक्यू सो मच. चला आता आपण आजचा विषय घेणार आहे सबकॉन्शियस माइंड काय आहे, कॉन्शियस माइंड काय आहे. आता काही लोकांना या गोष्टी खूप माहिती असतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन केलेलं असतं. सगळ्यांनाच माहिती असतं अशी गरज नाही. तर जे नवीन आहेत त्यांच्यासाठी तुम्ही पण पेशन्सली ऐकायचं. तर बघा, मानवी मेंदूचे आपले 2 पार्ट असतात. एक असतं आपलं कॉन्शियस माइंड असतं, एक सबकॉन्शियस माइंड असतं. कॉन्शियस म्हणजे काही जागरूक मन असतं, चेतन मन असतं, आणि सबकॉन्शियस म्हणजे अवचेतन मन. तर कॉन्शियस म्हणजे तुम्ही लॉजिकली काम करतात, जागरूकपणे मला बघत आहे, मला जज करत आहे, परत तुमच्या आजूबाजूला थोडे काम आहे ते पण लक्षात आहे, तर तुम्ही कॉन्शियसली करत आहे. सबकॉन्शियस म्हणजे काय असतं तुमचं? ते तुम्ही अवचेतन मन, ज्याला कोणी प्रोग्राम केलेलं असतं आणि ऑटोमॅटिक चाललं असतं आपल्या मागे, आणि तेच तुमचं जीवन घडवत असतं. तेच तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळे सीन, वेगवेगळे लोक, वेगवेगळे प्रसंग, नोकरी, सगळं काही सबकॉन्शियस माइंड तुम्हाला मिळवून देत असतात. ओके, फॉर एक्झाम्पल तुम्ही सुरुवातीला गाडी शिकले. गाडी शिकताना तुम्ही पहिल्या दिवशी कसं केलं? एक्सेलेटर कुठे आहे, ब्रेक कुठे आहे, प्रत्येक खड्डा बघायचे, डावीकडे उजवीकडे, खूप जपून चालवायचे, जीव घाबरायचा. आता तुम्हाला रात्री झोपेचं उठवलं तरी तुम्ही करू शकता, कारण सबकॉन्शियस माइंड तसं प्रोग्राम झालेलं आहे. तुम्ही कधीही करू शकता. त्याच पद्धतीने ते ऑटो मोडवर असतं. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, ते पीपीटी सांगून तुम्हाला काही समजणार नाही. आपण असंच कुणाला तरी पकडूया. ओके, माझी बडबड चालते ना खूप. चला, बापरे, किती लोकांचे व्हिडिओ बंद आहेत काय? ओके, लेट टू गो. हा, वंदना मॅडम नमस्कार, कशा आहे तुम्ही?
नमस्कार. अनम्यूट करा. आता बघा आपण मॅडम अनम्यूट नाही होते, तर आपण दुसरं कुणाला तरी पकडूया. ओके, थांबा. असू द्या, काही प्रॉब्लेम नाही. प्रतिभा मॅडम, गुड मॉर्निंग. अनम्यूट करता का 1 मिनिट, म्हणजे दुसऱ्यांना पण कळेल मला काय बोलायचं. गुड मॉर्निंग मॅडम. नमस्कार. कुठून आहे मॅडम तुम्ही? मी खारघर, नवी मुंबई. ओके. बघा, मी मॅडमांना काही प्रश्न करतो तर तुम्ही स्वतःशी रिलेट करा. हा, आता प्रतिभा मॅडम, तुमचा काहीतरी स्वभाव असेल, मला नाही माहिती, पण तुम्हाला माहिती आहे काहीतरी व्यक्तिमत्व आहे. तुम्ही खूप प्रेमळ आहे, दानशूर आहे, रागीट आहे, काहीतरी व्यक्तिमत्व आहे तुमचं. ओके, भोळ आहे, काहीतरी भीतीदायक, काहीतरी पर्सनॅलिटी आहे तुमची. तुम्हाला माहिती आहे, मला नाही माहिती, सांगायची पण गरज नाही. आता बघा, जर तुम्ही लहानपणी तुमची जर शाळा बदलली असती, ज्या शाळेत शिकले, तर तुमचं हेच व्यक्तिमत्व असतं का? कदाचित असतं, एवढा फरक नसता पडला ना. तुमचं कॉलेज वेगळं असतं तर थोडासा फरक पडला असता. ओके. तुमची ज्या कुटुंबात जन्म झाला त्या कुटुंबापेक्षा वेगळ्या कुटुंबात जन्म झाला असता तर, शेजारच्यांच्या घरात, थोडा अजून फरक पडेल. थोडा झाला असता ना. ठीक आहे. आता तुम्ही समजा जेही काम करतात, समजा तुम्ही लॉच्या स्टुडंट असत्या किंवा डॉक्टर असत्या, तर तुमचा स्वभाव वेगळा, व्यक्तिमत्व वेगळं असतं की नाही? तुम्ही पॉलिटिकल लीडर असत्या, तुमचं व्यक्तिमत्व वेगळं असतं की नाही? बरोबर. इवन आता बघा, समजा तुमचा जन्म एका मुस्लिम कुटुंबात झाला असता फॉर एक्झाम्पल, तर तुमचं व्यक्तिमत्व हेच असतं का? चला, आता हीच प्रतिभा मॅडम आहे. लहानपणी काय झालं, तुम्ही हेच आहे, हेच शरीर आहे, सगळं हेच आहे. लहानपणी तुम्ही जेव्हा 6 महिन्याच्या होत्या, कोणी तुम्हाला दत्तक घेऊन अमेरिकेला घेऊन गेलं असतं तर हेच व्यक्तिमत्व असतं का? एखादे पॅरेंट्स घेऊन गेले असते, पूर्ण वेगळे असतं की नाही? तर बघा, सांगायचं कारण काय, आपण जेही आहे, कोण आहे, आपल्याला लहानपणापासून आपले आई वडील, शिक्षक, आपला समाज जसं आपल्याला प्रोग्राम करतो तसे आपण घडतो, तसं आपलं व्यक्तिमत्व घडतं. बरोबर की नाही? तर आता तुम्ही सगळेजण मला सांगा उपस्थित, आपलं आपल्या जीवनावर किती कंट्रोल आहे, की आपण आपला रिमोट कंट्रोल दुसऱ्याकडे दिला आहे. कोणी जसं बोललं तसं आपण होतो. उद्या कोणी खूप कौतुक केलं, तुम्ही हवेत उडणार. कोणी खूप अपमान केला एखादा, आता मी तुम्हाला काही बोललं तर तुम्ही विसरणारच नाही पुढचे 5 वर्ष. असं होतं की नाही? तर सांगा, किती तुमचा तुमच्या जीवनावर किती कंट्रोल आहे विचारावर? तुम्हाला समाज प्रोग्राम करते की नाही जे आहे? तर सबकॉन्शियस माइंड असं काम करतं. आता बघा, लक्षात घ्या, आपण काय शिकत आहे. इथून पुढे तुम्हाला तुमचा रिमोट तुमच्या हाती घ्यायचा आहे. तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला प्रोग्राम करायचं आहे. आणि एकदा का तुम्ही सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करायला शिकले, तर जीवनात अशी कुठली गोष्ट नाहीये तुम्ही मिळवू शकत नाही. ओके, तर त्याच्यावर मोठे मोठे लॉ ऑफ अट्रॅक्शन चालतं, सगळे कोच तेच शिकवतात. ओके, तर कसं करायचं मी तुम्हाला शिकवेल. ठीक आहे, समजलं ना मॅडम? का तुम्हाला अजून काही डाऊट आहे त्याच्याबद्दल? समजलं कसं कळत नकळत त्यामुळे बऱ्यापैकी आयडिया आहे. आयडिया आहे ना, तर कळत नकळत असंच होतं. बरोबर की नाही आपलं? हा, तर बघा, मी तुम्हाला ते प्रोग्राम कसं करायचं ते पण शिकवेल. नुसतं प्रोग्राम नाही, तुमचे प्रॉब्लेम नाही आयडेंटिफाय करून देणार, शिकणार. बघा, कॉन्शियस माइंड म्हणजे वरवरच असतं, लॉजिकल माइंड. जसा डोंगर दिसत आहे तुम्हाला वरच्या डोळ्याने दिसतो, पण खाली त्याची डेप्थ कुणाला कळत नाही. तर बघा, एवढ्या तो खाली म्हणजे तुमच्या डीप वर तोच काम करत असतो. ओके, तर आपण कॉन्शियसली 10% विचार करतो, पण 90% आपण सबकॉन्शियसली विचार करत असतो. आणि जर तुम्ही याला प्रोग्राम करायचं शिकले, तर अलादीनचा जो जिनी आहे, जो हुकुम मेरे आका, त्या पद्धतीने सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सगळं अट्रॅक्ट करून देत असतो. ओके, तर बरंच काही आहे त्याचं, हवं तर स्क्रीनशॉट घ्या. बघा, चेतन मन आणि अवचेतन मन असतं. चेतन मन तर्क शक्तीने काम करतं, अवचेतन मन कुठलाच तर्क लावत नाही, कुठलंच लॉजिक लावत. ओके, लहानपणी आजीने सांगितलं, लोक असे होते, दुनिया अशी आहे, तुम्ही तसेच मानत चालतात. ओके, तुम्ही काही लॉजिक लावत नाही.
हळू गती बघा, हळू गतीने काम करते. तुम्ही एखादं पुस्तक वाचलं, एक लिमिट आहे, नंतर तुम्ही विसरून जातात. पण सबकॉन्शियस माइंडला कुठल्याही मेमरीज आठवतात, अगदी लहानपणापासून छोट्या छोट्या घटना बराबर लक्षात असतात. ओके, तर इवन तुमची स्मरणशक्ती, भावना, सवयी सर्व काही करत असतात. तर खूप महत्वाचं आहे. एकदा का प्रोग्राम केलं, जीवनामध्ये तुम्हाला सगळं भेटू शकतं. ओके, आता अजून एक, ज्यांनी वही पेन आणला आहे, एक मंत्र देतो. हा मंत्र सगळ्यांना खूप छान काम देईल. काय करायचं आहे, आता मला सांगा, तुम्हीच सांगा, एका दिवसात आपल्या डोक्यात किती विचार येतात? काही नंबर आहेत का? तुम्हाला माहिती आहे का? जुने स्टुडंट नाही, नवीन स्टुडंट, एका दिवसात आपल्या डोक्यात किती विचार येतात सांगा बरं मला. मी तुम्हाला आज एक मंत्र देणार आहे, विचार थांबवायचा मंत्र. ओके, खूप येतात. सुलभा मॅडम बोलतात खूप येतात, श्वेता मॅडम बोलतात इन्फिनाइट, भरपूर, अनलिमिटेड, पुष्कळ. ओके, संजय मॅडम खूप, अगणित, अंदाजे 70,000, व्हेरी नाईस, खूप खूप येतच राहतात. विचारांचं काय थांबतात का? चला ठीक आहे, चला ठीक आहे. आता बघा, जनरली आता सायंटिस्ट लोकांनी अभ्यास केलाय, तर साधारणतः ऍव्हरेजली एका दिवसात आपल्या डोक्यात 60,000 ते 70,000 विचार येतात. 60,000 ते 70,000 एका दिवसात. आणि त्यातले खरंच आपल्या कामाचे असतात का? 10% असतात. बाकीचे 90% तेच तेच निगेटिव्ह विचार असतात. ठीक आहे, तर आता तुम्हाला काय करायचं आहे, मी तुम्हाला एक मंत्र देणार आहे. ओके, तो मंत्र कधी पण फॉलो करायचा आहे. बघा, कधीही आता कॉन्शियस राहायचं शिका. तुम्ही जेव्हा या ऊर्जेच्या क्षेत्रात येतात ना, जागरूक राहायला शिकायचं आहे. लोक विपश्यनाला जातात, 10-10 दिवसांचा कोर्स करतात, घरदार सोडून, मोबाईल जमा, काही नाही, कॉन्शियस राहिला. तर तुम्हाला काय करायचं आहे, 10 दिवस नाही, दिवसातून फक्त 5 सेकंड काढायचे आहे. थांबायची सवय लावा आणि 5 सेकंड थांबून फक्त नोटीस करायचं तुम्ही काय विचार करत आहे. ओके, दिवसातून अशा थोड्या थोड्या स्टेप करायच्या. 5 सेकंड काहीच लागत नाही. जर तो विचार तुमच्या कामाचा नसेल, विचाराला ओळखा, निगेटिव्ह असेल, तुमच्या कामाचा नसेल, घाबरत असेल, तर एक मंत्र आहे, तो मंत्र तुम्ही लिहून घ्या. इंग्लिशमध्ये आहे, तर मराठीत सांगेल. बघा, मंत्र आहे, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. लिहा. बघा, खूप छान काम करतो. जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टीत खूप छान काम करतात. जसं ताजी हवा आहे, शुद्ध पाणी आहे, सगळं फ्री आहे निसर्गात. शब्दांची पण पॉवर फ्रीच असते, वापरा तुम्ही. बघा, जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. म्हणजे आता मनामध्ये एखादा निगेटिव्ह विचार आलाच, आज तुमचं महत्वाचं काम आहे आणि आपल्या मनात सारखं त्याच्याबद्दल नकारात्मक विचार येतात, तर काय करायचं, फक्त आला विचार ओळखायचा आणि जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू बोलायचं. किंवा मनातल्या मनात मराठीत बोलायचं, तू आलास पुरेसा आहे, मला तुझी गरज नाही, तू आता निघून जा. तू आलास पुरेसा आहे, पण मला तुझी गरज नाही, तू निघून जा. जस्ट शट अप, थँक यू, आय डोंट नीड यू. काय होतं बघा, वैज्ञानिकांचा नियम आहे. ओके, तुम्ही जेव्हा, म्हणजे एक मोठा एक्सपेरिमेंट आहे सायन्सचा, जेव्हा पार्टिकल असतात ना, ते का वेव्ह फॉर्म मध्ये असतात. ओके, तुम्ही त्यांना बघितलं ना, ते गायब होतात. जसं की तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुमच्या विचारांना बघायचं आहे. जर का तुम्ही नोटीस केलं, तर ते गायब होऊन जातील, निघून जातील. अदरवाईज तेच विचारांचं चक्र चालू असतो, फ्लो चालू असतो. तुम्ही त्या मॅट्रिक्स मध्ये अडकलेले असतात. तर कधी विचार आला, जस्ट शट अप, थँक्यू, आय डोंट नीड यू बोलायचं आहे. ओके, छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण पुढे खूप कामी येणार आहे. ठीक, हे ओपन प्रेयर आहे. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. ते कधीतरी नंतर. ओके, हे शिकवत गेलं, वेबिनार खूप मोठा होता. ओके, त्याचं नाही. आता बघा, सबकॉन्शियस माइंड तुम्हाला प्रोग्राम कसा करायचा आहे बघा. आता तुमचं अवचेतन मन कसं प्रोग्राम करायचं मी तुम्हाला शिकवणार आहे. सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम करण्यासाठी, जीवनात तुम्हाला चांगलं आरोग्य पाहिजे, करोडपती बनायचं, काही करायचं आहे, सबकॉन्शियस माइंड कसं प्रोग्राम करायचं, याचे 3 टप्पे आहेत, ॲफर्मेशन्स, व्हिज्युअलायझेशन आणि मेडिटेशन. आता मी तुम्हाला ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन शिकवतो. मेडिटेशन आपण उद्यात एक मेडिटेशन आहे, तर हळूहळू मेडिटेशन मध्ये तुम्ही पडणारच आहे. ओके, पुढे जाऊन खूप मेडिटेशन असतात. तर आज आपण ॲफर्मेशन्स आणि व्हिज्युअलायझेशन बघू काय असतात, तर त्याच्यानंतर तुम्हाला समजेल सबकॉन्शियस माइंड कसं प्रोग्राम करायचं. ठीक आहे, तर बघा, एक छोटीशी थेरी बघून घ्या. सर्वप्रथम बघा, आता ॲफर्मेशन्स म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो. ॲफर्मेशन्स हा शब्द तुमच्या नेहमी लक्षात राहू द्या पुढे प्रॅक्टिस करताना.
ॲफर्मेशन्स म्हणजे अशी सकारात्मक वाक्ये जी वारंवार बोलली जातात आणि त्याच्याने ते खरं होऊन जातं. ओके. जसं की आब्राकाडाब्रा. लहानपणी आपण ऐकलं आहे आब्राकाडाब्रा काय असतं. आब्राकाडाब्रा एक दुसऱ्या इजिप्शियन वर्ड आहे मला वाटतं. ग्रीसचा कुठला तरी वर्ड आहे. आब्राकाडाब्राचं मिनिंग होतं जसं तू बोलणार तसंच हो. ओके. तर ऍफर्मेशन साठी तुम्हाला एक आधी दाखवतो नक्की काय आहे, पुढे जाऊन रेकीमध्ये कसं वापरणार आहे. हा बघा, तुम्ही परत गुगलवर जायचं आणि सर्च करायचं युट्यूबवर डॉक्टर मसारू इमोटो राईस एक्सपेरिमेंट. हे जपानचे रिसर्चर आहेत, त्यांचे खूप छान छान एक्सपेरिमेंट आहे ऍफर्मेशन्सवर. त्यांनी बघा, तुम्ही नंतर सर्च करा युट्यूबवर भेटून जाईल. यांनी काय केलं होतं, एक शिजवलेला भात घेतला आणि तो 3 बरण्यांमध्ये भरला, सेम भात. आणि त्या बरण्यावर लेबल लिहिलं, एकावर लव, एकावर नथिंग, एकावर हेट. आता काय करायचे, दिवसभरात सारखं सारखं येऊन 4-5 वेळेस त्या ज्याच्यावर लव लिहिलं होतं त्याला काय बोलायचे, तू खूप चांगला आहेस, तुझ्यामुळे लोक हेल्दी होतात, लोकांना पोषण भेटतं, तू खरंच चांगला आहेस, तू नसता तर काय झालं असतं, चांगलं चांगलं. एकावर हेट लिहिलं, त्याच्यावर येऊन ऍफर्मेशन द्यायचे, सारखं त्याला बोलायचे की तुझा या पृथ्वीवर राहून काही फायदा नाही, तुझ्यामुळे लोकांना ओबेसिटी होते, तब्येत बिघडते, शुगरचा प्रॉब्लेम होतो वगैरे वगैरे. आणि एकावर लिहिलं नथिंग, त्याच्याकडे कोपऱ्यात ठेवून दुर्लक्ष केलं. मग याचं काय झालं, रिझल्ट काय झाला बघा. त्याच्यावर लव लिहिलं होतं, त्या भाताने आपला ताजेपणा टिकून ठेवला. म्हणजे 3-4 दिवसांनी त्यांनी चेक केलं, ज्याच्यावर हेट लिहिलं तो खराब व्हायला लागला आणि नथिंग लिहिलं तो सगळ्यात जास्त खराब झाला. ओके. ह्याच पद्धतीने ऍफर्मेशन्स काम करतात. तर एखाद्याला चांगलं बोला, एखाद्याला वाईट बोला, पण एखाद्याला दुर्लक्ष करू नका. घरामध्ये बघा, ज्या व्यक्तीला टाकून दिलं जातं, दुर्लक्ष केलं जातं, ती सगळ्यात जास्त खराब होते. ओके. तर तुम्हालाही करायचं आहे, पुढे जाऊन रेकीमध्ये तुम्ही ऍफर्मेशन देऊन झाडांना तुम्हाला फुलं येत नसतील, फुलं येतील, तुम्हाला पाणी चार्ज करायचं आहे, खूप काही मी शिकवणार आहे. दुसरी गोष्ट, आता परत एक आपण कुणाला तरी कडायचं आहे, ओके, बोलायला. तर बघा, त्यांनी बरेच हे केलेले आहेत. काय असतं तुम्हाला मी प्रॅक्टिकलने समजवतो. ओके. असं तुम्हाला नाही समजणार. आता तुम्ही काही विचार करतात, मोठ्याने बोलतात किंवा मनातल्या मनात बोलतात, हे ब्रह्मांड कसं काम करतं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो, म्हणजे समजेल तुम्हाला. ओके. आता मला परत कोणीतरी चांगलं बोलणारा व्यक्ती पाहिजे, त्याला मराठी वाचता येतं. कोण आहे मराठी वाचेल? काही नाही, स्क्रीनवर दिलंय, फक्त वाचायचंय. कोणी आहे, कोणाला बोलायचं आहे? कोमल मॅडम आहे. मग तुम्ही तुमचा व्हिडिओ ऑन पाहिजे, व्हिडिओ ऑन करा, मग मी तुम्हाला अनम्यूट करतो. ओके, ठीक आहे. कोमल मॅमचा ओके, अनम्यूट करा बरं. हा, कुठून आहे मॅडम तुम्ही? पुणे. पुण्यावरून आहे. आता मॅडम तुम्हाला काही करायचं नाही, स्क्रीनवर काही लिहिलेलं आहे, एक वाक्य वाचून थांबायचं. ओके. आणि सर्वांनी बघा, आता युनिव्हर्स कसं काम करतं, ब्रह्मांड कसं काम करतं तुम्हाला स्क्रीनवर. पहिलं वाक्य वाचा आणि थांबा. माझं शरीर नेहमी थकलेलं आणि आजारी असतं. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात इथून पुढे असंच हो. नेक्स्ट. पैसे कधीच पुरेसे नसतात. मी कितीही प्रयत्न केला तरी मी गरीबच राहणार. चला, तथास्तु मॅडम, तथास्तु. असंच हो तुमच्या. कोणीच खरं प्रेम करत नाही माझ्यावर. माझं कोणाशीच चांगलं जमत नाही. तथास्तु तथास्तु तथास्तु. आशीर्वाद आहे तुम्हाला, असंच. नेक्स्ट. मी मी नेहमी एकटी आणि दुःखीच असते. माझ्या भावना कोणी समजून घेत नाही. चला, असंच हो तुमच्या बरोबर, असंच हो इथून पुढे तुमच्या बरोबर, असंच होणार आहे. पुढचं. माझ्या आयुष्यात काही समाधान नाही. मी कधीच खुश राहू शकत नाही. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. असंच. आता कसं वाटलं मी बोललो तथास्तु असंच हो तर? वाईट वाटलं ना, सर असे काय बोलतायत? सर्वांना वाटलं, पण बघा, तुम्ही काहीही बोलतात, काय करतात, तिकडून ब्रह्मांड तुम्हाला तथास्तुच बोलत असतं. माणूस तुम्ही जितक्या वेळ विचार करणार तसंच होतं. ओके. आता आपल्याला उलट करायचं आहे. ओके. तसं काही होणार नाही, आपण तुमचे निर्वाद परत घेऊया. ओके. आता पुढचं वाचायचं लगेच. हा, त्याच्या पुढचं वाचायला घ्या. एक वाचायचं आणि थांबायचं. हा, वाचा. माझे शरीर दररोज अधिक मजबूत, ताजतवाना, निरोगी होत आहे. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमचं शरीर इथून पुढे असंच असणार आहे, एकदम हेल्दी.
नेक्स्ट. मी दिवसेंदिवस समृद्धीकडे वाटचाल करत आहे. पैसे माझ्याकडे सहजपणे आणि योग्य वेळेस येतो. चला, तुमच्या जीवनात असंच हो, पैसा तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुमच्या जीवनात येऊ, कुठं नाही येऊ, एकदम आरामशीर येऊ. नेक्स्ट. मी प्रेम आणि समजूतदारपणाने भरलेले नातेसंबंध अनुभवत करत आहे. माझ्या आयुष्यात चांगली माणसं आहेत. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. तुमच्या जीवनात इथून पुढे अशीच चांगली माणसं येणार आहे. मी Next. माझ्या भावना समजून घेते आणि स्वीकारते आणि त्याचा आदर करते. चला, असंच हो तुमच्या बरोबर. शेवटचं. मी नेहमी शांत, स्थिर आणि समतोल असते. चला, असंच हो, असंच हो, असंच हो. मी शेवटचं लास्ट. माझं आयुष्य समृद्ध आणि समाधानकारक आहे. मी प्रत्येक क्षणात आनंद शोधते. चला, तथास्तु तथास्तु तथास्तु. इथून पुढे तुम्ही अशाच आनंदी, हेल्दी, पैशा आपल्या मस्त राहणार आहे. असंच होईल तुमच्यात. आता कसं वाटलं बोललं तर? आता छान. मस्त वाटलं? आता तुम्ही सर्वांनी बघा, सर्वांना सांगत आहे, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. थँक्यू मॅडम, थँक्यू सो मच. तर बघा, हा ब्रह्मांडाचा नियम आहे. युनिव्हर्स असंच काम करतं. तुम्ही काही बोलायचा उशीर तिकडून तथास्तु आलेला असतो. ठीक आहे, समजलं सर्वांना? तर इथून तुम्ही सर्वांनी नोटीस करा, एवढे चांगले शब्द आपण शेवटचं स्वतःला कधी बोललो होतो? एक संगते एवढे शब्द, एवढे वाक्य स्वतःला कधी चांगले बोललो होतो का? नाही बोललो होतो. आता करायचं आहे. आता मी तुम्हाला काय सांगितलं आहे? क्लास फ्री आहे, पैसे मी नाही घेणार. तुमच्यापैकी किती जण 20 रुपये खर्च करायला तयार आहे स्वतःवर? 20 रुपये माझ्या बँक अकाउंटला नाही टाकायचे, जीपे फोन पेला नाही, फक्त सांगत आहे 20 रुपये खर्च करणार का स्वतःवर? 20 रुपयाचं काम करायचं आहे, करणार? चला, आता मी तुम्हाला सांगतो काय करायचं 20 रुपयात. बघा, आता मी तुम्हाला काय करणार आहे, क्लास संपल्यानंतर हे 2 PDF देणार आहे. एक इंग्लिशमध्ये एक मराठीमध्ये आहे. आमच्याकडे ना प्रिंट आउटचे 10 रुपये घेतात, तर 2 प्रिंट आउट काढायचे आहेत तुम्हाला. ओके, मी तुम्हाला दाखवतो काय आहे ते 2 प्रिंट आउट तुम्हाला काढायचे आहेत. काय आहे बघा, आता तुम्हाला काय करायचं आहे, 2 अफर्मेशनची PDF आहे लॉ ऑफ अट्रॅक्शन साठी. तर खूप सुंदर आहे. तुम्हाला 2 कलर प्रिंट आउट काढायचे आणि तुमच्या कपाटाच्या आत लावा, म्हणजे तुम्ही रोज कपडे काढताना दिसेल, किंवा घरात भिंतीवर लावा. तुम्हाला काय करायचं आहे, रोज सकाळी उठल्यावर आणि झोपेला जायच्या आधी वाचायचं आहे. आता खूप सुंदर आहेत हे अफर्मेशन्स. नक्की पुढील 60 दिवसामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये खूप चांगले बदल झालेले असतील. बघा, मी फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो. बघा, काही परिस्थिती असेल तरी अफर्मेशन, जीवनामध्ये काही प्रॉब्लेम असेल तरी छान काम करते. दररोज मी प्रत्येक बाबतीत अधिकाधिक चांगले होत आहे. बदल हा अवघ्या काही मिनिटांमध्ये घडतो. माझ्या इच्छाशक्तीने मी बदल घडवून आणते, त्याला दिशा देते. किंवा बघा, पैशासाठी पण आहे, आरोग्यासाठी पण आहे. बघा बघा, माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी, प्रत्येक अवयव, सर्व चक्र निरोगी होत आहे. माझे शरीर आता परिपूर्ण आरोग्याकडे परत येत आहे. माझे मन आणि शरीर माझे सेवक आहे, माझ्या सर्व इच्छांचा पाठपुरावा करतात. आणि दुसरं आहे त्याच्यानंतरच हे पण सुंदर आहे. बघा, मी पैसे आकर्षित करणारे शक्तिशाली चुंबक आहे. पैसा माझ्या जीवनात अखंड नदीप्रमाणे वाहतो. आणि खूप सुंदर अफर्मेशन्स आहे. आणि शक्य असेल तर काय करायचं, इंग्लिशमध्ये करा. जर तुम्हाला इंग्लिश येते तर इंग्लिशचे वर्ड खूप सुंदर आहे मराठीपेक्षा, ते तुम्ही रोज वाचायचं आहे. ओके, आणि तुमचं इतकं सुंदर सबकॉन्शियस माइंड प्रोग्राम व्हायला 21 ते 90 दिवसाचा कालावधी लागतो. पुढचे 21 दिवस करून बघा, 90 दिवस केलं तर खूप चांगलं आहे. आणि काय होणार, इतके सुंदर हे काम करतात. इवन मी इतकं करायचो याला, कारण खूप सुंदर मी काम केलंय त्याच्यावर म्हणून सांगत आहे. ते इतके सगळे अफर्मेशन्स आहे ना, माझे तोंडपाठ झाले होते. तर मी सकाळी आता जॉगिंगला गेलं, वॉकिंगला गेलं, तर चालता चालता पण स्वतःशी पुटपुटायचो. कारण जसं गाडी चालवणं तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये आहे, आता तुम्हाला गाडी चालवताना लक्ष नाही द्यायला लागत, ऑटोमॅटिकली ते काम करतात. तुम्ही गाडी चालवतात किंवा कुठलीही टास्क करतात. तसंच जेव्हा अफर्मेशन्स तुमच्या सबकॉन्शियस माइंड मध्ये जातील, तुमच्या जीवनात सगळं काही तसंच होईल जे तुम्ही वाचत आहे. ओके, तर काय करायचं आहे, 20 रुपये स्वतःवर खर्च करा. मला नेहमी स्टुडंट सांगतात रिझल्ट फोन करून, असं असं झालं, तुम्ही देखील मला सांगा. ओके, तर ते 20 रुपये स्वतःवर खर्च करायचे आहे. ठीक आहे, मी तुम्हाला अजून काही ट्रिक्स देतो लॉ ऑफ अट्रॅक्शनच्या, ते आपण बघू. तर 2 PDF डाउनलोड करायचा. अफर्मेशन्स बघा तुम्ही कसं करू शकतात, असे छोटे छोटे स्टिकी नोट्स. आता माझ्याकडे स्टिकी नोट्स आहेत हे. तर तुम्ही काय करायचं, त्याच्यावर जेही तुमची महत्वाची इच्छा आहे
तुमच्या लॅपटॉपवर, जिथं तुम्ही रोज आरसा बघता तिथे लावा, फ्रीजवर लावा. काय करायचं आहे, तुमचं लक्ष गेलं पाहिजे. जी पण तुमची सध्याची इच्छा आहे ती लिहायची आणि सारखं सारखं लक्ष गेलं पाहिजे. आपलं सबकॉन्शियस माइंड ऑटोमॅटिक प्रोग्राम होऊन जातं. ओके. तुम्हाला मी लॉ ऑफ अट्रॅक्शनची अजून एक ट्रिक सांगतो. तुम्हाला काय करायचं आहे, आता आपले लॉ ऑफ अट्रॅक्शनचे पण क्लासेस असतात. ओके. तर त्याच्यामध्ये खूप टेक्निक आहे. 369 टेक्निक आहे, परत 555 टेक्निक असते, याला मॅनिफेस्टेशन टेक्निक बोलतात. त्यातली एक टेक्निक मी तुम्हाला एक सांगतो ती वापरायची. काय करायचं, जीही तुमची महत्वाची इच्छा असेल, सध्याची नोकरी, पैसा, काही असेल, काय करायचं आहे, रोज 21 वेळेस तुम्हाला पिवळ्या कागदावर लाल पेनाने लिहायचं आहे. ओके. पिवळ्या कागदावर लाल पेनाने जी एक इच्छा आहे ती रोज 21 वेळेस लिहायची आहे, जोपर्यंत रिझल्ट येत नाही. पिवळ्या कागदावर लाल पेनानेच का? कारण बघा, एव्हरीथिंग आपल्या ब्रेन मध्ये सगळा केमिकल लोचा असतो. तर काय होतं, जेव्हा तुम्ही पिवळ्या कागदावर लाल पेनाने लिहितात तर आपल्या ब्रेन मध्ये एक केमिकल इंजेक्ट होतं, म्हणजे तयार होतं, आणि ते आपल्या सबकॉन्शियस माइंडला जाग करतं. आता तुम्ही बोलणार, आता सर काही मनाने फेकतायत की काय, यांचं कशाला ऐकू. तर परत काय करायचं बघा, ज्यांच्याकडे पैसे आहे 20 रुपये खर्च करा, ज्यांच्याकडे अजून पैसे आहेत त्यांनी अजून एक काम करा. काय करायचं बघा, तुम्हाला मी सांगतो. तर गुगलवर जाऊया आपण. कुठे गेलं, हे बघा, हे आहे, याला बोलतात वर जायचं. वर गेले ना तुम्ही किंवा फ्लिपकार्टवर, बघा याला बोलतात मॅनिफेस्टेशन नोटबुक. मॅनिफेस्टेशन म्हणजे स्वप्न सत्यात उतरणे, म्हणजे जी तुमची इच्छा आहे. तर बघा, ही पिवळ्या पानांची अशी बुक आहे, ती तुम्हाला घेऊ शकतात. 484 ला आहे, कुठे 500 ला भेटते, 700 ला भेटते, कुठेही भेटते. तर तुम्हाला काय करायचं आहे, पैसे असतील तर घ्या, रोज 21 वेळेस त्याच्यावर लिहायचं आहे. ठीक आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने जीही तुमची सध्याची इच्छा आहे लिहायची. आता ऍफर्मेशन लिहिताना कसे लिहायचे त्याचा पण एक नियम आहे, नाही तर तुम्ही कसाही लिहिला तर चालत. मी तुम्हाला सांगतो, ऍफर्मेशन लिहिताना ते चालू वर्तमान काळात पाहिजे. ओके. की मला हे भेटेल ते भेटेल तसं नाही लिहायचं, ऑलरेडी तुमच्याकडे आहे असं लिहायचं. ओके. ते स्पेसिफिक पाहिजे, मेजरेबल पाहिजे, मोजता येण्यासारखं, अचिवेबल पाहिजे, आणि रिलेव्हंट पाहिजे, आणि टाइम बाउंड. म्हणजे कसं, एक वेळ पण द्यायची. आता समजा तुमचं वजन 100 किलो आहे आणि तुम्हाला 60 किलो करायचं आहे, तर तुम्ही असं नाही लिहू शकत रोज 21 वेळेस की मी बारीक आहे किंवा माझं वजन कमी होणार आहे, तसं नाही. आता समजा आज आहे 18 ऑगस्ट 2026, तर एक टार्गेट ठेवायचं की इथून पुढे 3 महिने, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, ठीक आहे, 28 नोव्हेंबरला माझं वजन 60 किलो झालेलं आहे. तर तुम्ही एक टाइम दिला, चालू वर्तमान काळात लिहिलं, आणि शिवाय खाली सगळं लिहिल्यावर थँक्यू पण बोलायचं, ज्यालाही म्हणतात थँक्यू स्वामी, थँक्यू गॉड, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू साई, व्हॉट एव्हर इट इज. ओके. तुम्हाला रोज असं इथपर्यंत करायचं आहे. इथपर्यंत समजलं? कुणाचे काही क्वेश्चन आहे इथपर्यंत सांगा. हँडरेज करायचं. झूम वापरायचं कसं ते सांगायचं विसरलो. झूम तुम्हाला काही प्रश्न आहे, तिथे ऑप्शन आहे, तिथे खाली बटन आहे हँडरेजचा, तर असं हँडरेज करायचं. मग मला समजतं तुम्हाला बोलायचं आहे डिजिटली. नाही समजत तर मग असं करा, सापडले तर सापडतं. आता कुणाला काही ऍफर्मेशन लिहिताना काय करायचं, कसं नाही, काही प्रश्न असेल तर विचारा, नाही तर मग मी पुढचं शिकवायला घेतो. ओके. ठीक आहे. एवढं तुम्हाला ह्या पद्धतीने ऍफर्मेशन्स लिहायचे आहेत. ओके. ठीक आहे. ऍफर्मेशन लिहित जा. तुम्ही लिहिलं नाही तर समजणार नाही ब्रह्मांडाला कसं काम करणार आहे. ओके. तर लिहिणं गरजेचं आहे. तुमच्या मनातले विचार कागदावर येऊ द्या. ठीक आहे. हा, कोमल मॅम बोला बोला. हा, मला 4 व्हीलर शिकायची खूप इच्छा आहे. हम्म क्लास लावला होता पण मी शिकू शकले नाही, खूप घाबरते. ओके. तर ह्याच्यावर कशा तुम्ही ऍफर्मेशन लिहायचं, मी आता खूप आनंदाने 4 व्हीलर चालवत आहे आणि माझं चालवणं मी खूप एन्जॉय करत आहे, असं लिहायचं. ओके. आणि हवं तर तारीख पण देऊन द्या. ओके. आता बघा 11/11 किती छान टाइम्स. तुम्ही तारीख पण द्यायचं की मी, आता आपण एक आकडा पकडू की ऑक्टोबर ह्या दसऱ्यापासून, 2026च्या दसऱ्यापासून गाडी खूप छान आणि आनंदाने चालवत आहे आणि मी माझं चालवणं खूप एन्जॉय करत आहे. असं रोज 21 वेळेस लिहायचं.
येलो पेजेस पाहिजे का व्हाईट नको? हे बघा शक्य असेल तर येलो घ्या, त्याचं कारण आहे. ओके, जसं मी सांगितलं, तर पिवळा नसेल तर बुक बाइंडिंग वाल्याकडे जा, नाही तर तुम्ही येलो स्टिकी नोट्स घेऊ शकतात. नसेल, काहीच नसेल तर मग तुम्ही साधं पान घेतलं तरी चालेल. काहीच नसेल तर केलं तर चांगलं आहे. अदरवाईज तुम्ही पांढरा कागद घ्या, कोरा कागद, रोज 21 वेळेस लिहा, काही फरक पडत. ओके. मी ना एक विचारू का? हा मी गाडी खूप छान आनंदाने चालवत आहे, हा असं लिहू का? हा आणि घरचे पण माझ्या गाडीचा आनंद घेत आहे. ओके. हा. त्याच्यामध्ये थोडासा आनंद पाहिजे. ओके, टेन्शन नाही पाहिजे. ओके. ठीक आहे. ठीक आहे, मी पुढचं आता शिकवायला घेतो. काय मालती मॅडम, काही बोलायचंय का तुम्हाला? चला ठीक आहे, चला पुढचं शिकवायला घेतो. आता दुसरं आहे व्हिज्युअलायझेशन. आता मेन आहे सबकॉन्शियसला अफर्मेशन. आता व्हिज्युअलायझेशन बघू आणि मेडिटेशन बघणार आहे. आता शेवटचं आहे व्हिज्युअलायझेशन. व्हिज्युअलायझेशन हॅलो म्हणजे सर. काय? हा बोला ते मालती मॅडम. माझा गुडघ्याचा खूप प्रॉब्लेम आहे. 2 हम्म, 2.5 महिने झाले त्रास चालू झालाय. हम्म, औषध वगैरे केलेत काय, जरा फरक जरा वाटते, खूप सुजलेला गुडघा. हम्म. मग आता काय, आपण काय लिहायचं? तुम्ही लिहायचं की मी आता मला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झालेली आहे. तर गुडघ्याला विसरून जा. मला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती झाली आणि मी रोज रोज मी अर्धा तास चालत आहे, किंवा मी रोज अर्धा तास फेरी मारून येत आहे आनंदाने, असं लिहायचं आहे. ओके. तर गुडघा गुडघा डोक्यात आहे म्हणून तो दुखत आहे, त्याला विसरूनच जा. फक्त लिहायचं मला संपूर्ण आरोग्याची प्राप्ती आहे आणि मी रोज 30 हम्म, मिनिटं आरामात चालत आहे, किंवा रोज मी 1000 मीटर आरामात चालते. ओके, हम्म, असं लिहायचं. ठीक आहे. बर. कारण सारखं सारखं आपल्या मनात तेच विचार असतात ना, तसंच होऊन जातं ऑटोमॅटिकली. तो नियम आहे, तो नियम कुणाला चुकत नाही. ओके, निसर्गाचे नियम कुणाला चुकत नाही. आता व्हिज्युअलायझेशन बघा, एक फोटो आहे, ही व्यक्ती अशी बसली आहे आणि तो काही काही व्हिज्युअलाइज करत आहे, पैसा, हेल्थ, सक्सेस वगैरे. आता साध्या भाषेत बोलायचं झालं ना, तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे काय माहिती आहे का? म्हणजे दिवा स्वप्न बघणे. व्हिज्युअलाइज करायचं. जसं आता तुम्ही प्रवास करत आहे, आता प्रवास करताना होतं काय, आपण बसमध्ये केला, ट्रेनमध्ये केला, 1-2 तासाचा प्रवास आहे, आपण सरळ फोन घेतो, स्क्रोलिंग करतो. तसं नाही. एकदा का विंडो सीट पकडली, डोळे बंद करून जेही तुम्हाला पाहिजे छान छान व्हिज्युअलाइज करायचं. जीवनामध्ये काही पाहिजे व्हिज्युअलाइज करायचं. आता हा पण निसर्गाचा नियम आहे बघा. हे निसर्गाचे नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शनचे नियम. गरीब काळा गोरा, गरीब श्रीमंत, जात पात काहीच बघत नाही. सूर्याचा प्रकाशचं तेच काम आहे, अमेरिकेत जा नाही तर भारतात जा, तो उष्णताच देणार. ओके, पाण्याचं काम आहे शीतलता देणं. तसंच निसर्गाचे नियम आहे, लॉ ऑफ अट्रॅक्शन आहे, लॉ ऑफ कर्म आहे. कर्म कुणाला चुकतात का? छोट्या छोट्या मुलांना पण आजकाल माहिती आहे कर्म काय असतो. तसंच आता व्हिज्युअलायझेशन कसं असतं बघा, निसर्गाचे नियम सगळ्यांना सेम असतात. मी तुम्हाला साधं सोपं उदाहरण देतो. आता फॉर एक्झाम्पल 2 उदाहरणं देतो तुम्हाला. आता लव्ह मॅरेज. आता बऱ्याचशा लोकांचं लव्ह मॅरेज झालेलं असतं किंवा अरेंज मॅरेज झालेलं असतं. ओके, ठीक आहे. आता त्याच्यामध्ये काय होतं बघा, एखाद्याचं कुणाचं आहे का लव्ह मॅरेज? सांगा, असेल तरच चॅट बॉक्स मध्ये सांगा, नाही तर लोक सांगायला लाजतात. तरी पण बघा, आता एखाद्याचं लव्ह मॅरेजची केस मी तुम्हाला सांगतो कशी असते आणि कसं त्यांचं मॅरेज होतं. आता एका मुलाला एक मुलगी आवडते. ओके, चला, एका मुलाला एक मुलगी आवडते. तो काय करतो, रात्रंदिवस तिचाच विचार करतो. उठता बसता टॉयलेटला जाताना पण तिचाच विचार करतो, खाताना पिताना झोपताना तिचाच विचार, कारण तो प्रेमात पडतो. 24 तास तिचाच विचार करतो. आणि मग काय होतं, व्हिज्युअलायझेशनचे नियम कुणाला चुकत नाहीत. आणि मग कालांतराने काय होतं, त्या मुलीलाही तो आवडायला लागतो. आणि काय होतं, आता हे दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले. आता आधी हा एकटा स्वप्न बघायचा, आता हे दोघं मिळून स्वप्न बघतात. आपण लग्न करू, इथे घर घेऊ, मी काम करेल. अमिषा पटेल नाही का कहो ना प्यारे मध्ये, तुम काम करके आओ, मैं अपने हाथों से खाना खिलाऊंगी. कहो ना प्यारे मध्ये बघितलंय का तसं? तर ते दोघं मिळून स्वप्न बघतात आणि होतं काय, आता ते दोघं बघा, एक तर लव्ह मॅरेज मध्ये सेम जाती धर्माचे भेटणं खूप अवघड आहे. यांची जात वेगळी, कोणी श्रीमंत, कोणी गरीब वगैरे वगैरे. तरी पण ते मॅनिफेस्ट करतात. ओके, आणि त्यांचं लग्न होऊन जातं. आता काहींचं नाही होत, ते पण सांगतो का. दुसरी गोष्ट व्हिज्युअलायझेशनचं अजून एक सांगत आहे.
व्हिज्युअलायझेशन करत असताना तुम्ही जसं व्हिज्युअलाइज कराल तशा गोष्टी घडत असतात. आता फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये तुम्हाला श्रद्धा, फेथ असणं गरजेचं आहे. तुम्हाला बिलीफ सिस्टीम खूप स्ट्रॉंग पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता इथे बऱ्याच धर्माचे लोक असतील. आता नवस सगळे करतात की नाही सांगा बरं. कोणी स्वामींना करतं, कोणी अं, शिर्डीला जातं, कोणी बालाजीला जातं, कोणी अजमेर शरीफला जातं. मुस्लिम लोकांचे आहेत, ख्रिश्चन लोकांचे, सगळ्यांचे आहेत. नवस तर ऐकलंय की नाही, नवस करतात लोक. माहिती आहे की नाही नवस होतो पूर्ण. काय आता सर्वांचेच नवस पूर्ण होतात का? आता नवस पूर्ण होतात म्हणून ते देवस्थान फेमस आहे. पण सगळ्यांचेच नवस पूर्ण होतात का? नाही. आता समजा फॉर एक्झाम्पल तुमचा नाही झाला तर आता साईबाबांची तुमच्याशी पर्सनल दुश्मनी आहे का? स्वामींची तुमच्याशी पर्सनल दुश्मनी आहे की दुसऱ्यांचा नवस पूर्ण केला तुमचा नाही केला? बघा, नवस त्याचाच पूर्ण होतो जो पूर्ण श्रद्धेने बोलतो की हा माझं काम करणार आहे, त्याला बोलून पुढच्या तयारीला लागतात एवढा विश्वास पाहिजे. त्याला बोलतात तुम्हाला बिलीफ सिस्टीम खूप स्ट्रॉंग पाहिजे तुमची. ओके, फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला थोडंसं धर्माचं सांगतो कारण देवमध्ये आणल्याशिवाय तुम्हाला लवकर क्लिक होणार नाही. ओके, मी तुम्हाला थोडेसे एक्झाम्पल देतो. सर्वांनी बघा, जीवनात तुम्ही काही व्हिज्युअलाइज करणार, ॲफर्मेशन करणार, कसे पूर्ण होणार. आता बघा, गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण काय सांगतात बघा. जशी श्रद्धा तसे फळ भेटते, यथा श्रद्धा तथैव फलम. तुमची भावना आणि श्रद्धा मिळाली तर रियालिटी घडते. तर तुमच्या अंतरात्म्यात जेवढी श्रद्धा असेल तेवढा अनुभव साकार होतो. संशयात्मा विनश्यती, ज्याचं मन संशयाने भरलं आहे तो नष्ट होतो. ती व्यक्ती नाही, त्याचे टार्गेट्स, गोल्स, ड्रीम काही पण काम असेल ते नष्ट होतं. ओके, बघा, माझा सतत विचार कर आणि माझा भक्त हो आणि तुमच्या इच्छेबद्दल प्रेमाने सतत विचार करा, जणू ती आधीच पूर्ण झालेली आहे असं ते सांगतात. आता तुम्ही बोलणार सर आम्ही नाही मानत भगवान कृष्णाला, गीतेला, तर आम्ही का ऐकायचं? त्यांच्यासाठी कोणी दुसरं असेल तर त्यांचं बघूया आपण. ओके, बघा, आता लॉ ऑफ अट्रॅक्शन जास्तीत जास्त तुम्हाला जितके पण पुस्तक आहेत, सिक्रेट असेल, पॉवर ऑफ सबकॉन्शियस माइंड, अशी पुस्तकं आहेत, त्यांची उदाहरणं बायबल मधूनच घेतलेले जातात. ओके, तर बघा, ख्रिश्चनिटीमध्ये बायबल काय सांगतात, येशू ख्रिस्त काय सांगतात बघा. जसं तुम्ही मनाने विचार करतात तसेच तुम्ही होतात. ऍज अ मॅन थिंकेथ इन हिज हार्ट सो इज ही. ओके, अजून एक खूप सुंदर वाक्य आहे, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, शोधा म्हणजे सापडेल आणि ठोका म्हणजे उघडेल. तुम्ही जर मागायचंच शिकले नाही, मुलाने जर मागताच आलं नाही दूध तर कसं भेटेल त्याला? तर मागायचं शिका. आता कसं मागायचं ते मी तुम्हाला शिकवत आहे. शोधा म्हणजे सापडेल, जर तुम्ही शोधलं नाही तर काही भेटत नाही. आणि ठोका म्हणजे उघडेल, जर तुम्ही ठोका म्हणजे संधीचे दरवाजेच ठोकले नाही तर कशी ओपन होणार? बघा, अकॉर्डिंग टू युअर फेथ बी इट डन अनटू यू. तुमच्या श्रद्धेनुसारच तुम्हाला भेटेल. काही बोलणार सर याला पण नाही मानत, मग आपण भगवान बुद्धांकडे जाऊया. भगवान बुद्ध काय बोलतात बघा, आपण जे काही आहोत ते आपल्या विचारांचेच फळ आहे. तुमचे विचार तुमचं आयुष्य बनवतात. जे तुम्ही विचार करता तेच तुम्ही होतात. ओके, तर मनच सर्व काही आहे. तुम्ही मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. ओके, ते कोणत्या संतांनी बोललंय चॅट बॉक्स मध्ये टाईप करा. ओके, तर आपल्या विचारांनीच आपण आपलं जग घडवत असतो. तर चांगलं चांगलं व्हिज्युअलाइज करा. ओके, खूप व्हिज्युअलाइज केल्याशिवाय काही भेटणार नाही तुम्हाला. तुम्ही तेच तेच व्हिज्युअलाइज केलं, तुमच्या मनामध्ये काय आहे? मनामध्ये डॉक्टर आहे, डॉक्टरचे बिल आहेत, हा डॉक्टर तसा. तुम्हाला सगळं हॉस्पिटलचे नावं माहिती असतात, शहरातले, गावातले, कुठला डॉक्टर कसा, कुठलं औषध कशाला. ती सगळी कचरा डोक्यातून काढून टाका. इतकं लांब राहणार या गोष्टींपासून तेवढं चांगलं आहे. ओके, आणि चांगलं चांगलं व्हिज्युअलाइज करा. ओके, मनामध्ये हॉस्पिटलचे प्रसंग आहे बघा. तुम्ही आजारी आहे ना, आता मॅडमचा गुडघा दुखत आहे, अशा लोकांच्या डोळ्यासमोर डोळे बंद केले ना सगळे हॉस्पिटल दिसत. पण तुम्ही डोळ्यासमोर काय आणायचं माहितीये का? सगळे जॉगिंग पार्क आणायचे. कुठलं जॉगिंग पार्क चांगलं आहे, कुठे व्यायामाला चांगलं आहे, कुठे मी फिरू शकते, कुठली जिम चांगली आहे, असं डोक्यात आलं की आजार ऑटोमॅटिक पडेल. ती व्हिज्युअलायझेशनची ताकद असते. आलं लक्षात? चांगलं चांगलं व्हिज्युअलाइज करायचं. ठीक आहे, तर आता बघा, आजच्यासाठी एवढंच घेतो. खूप वेळ झाला आहे, 11:20 झाले आहे. तर होतोच 15-20 मिनिटं जास्त होतात कारण तुमच्याच कामाचं सांगत आहे, माझ्या कामाचं तर नाहीये. कारण लेवल 1 10 दिवस 5 दिवसात शिकवणं खूप मोठी टास्क आहे. 10 दिवस तरी पाहिजे, पण लोकांना टाइम नसतो म्हणून ते ऍडजस्ट करतो. दुसरी गोष्ट, तुम्हाला रेकॉर्डिंग नोट सगळं भेटेल, पण
त्याच्यासाठी आता संध्याकाळच्या बॅच नंतरून मी एक व्हॉट्सअप चॅनल आहे, त्याची लिंक पाठवेल. त्या चॅनलवर ऍड व्हायचं. त्या व्हॉट्सअप चॅनलवरच तुम्हाला रेकॉर्डिंग वगैरे सगळं भेटेल. ओके, ग्रुपवर भेटणार नाही. ओके, तर ग्रुप तुम्हाला लिंक वगैरेसाठी आहे, पण व्हॉट्सअप चॅनलवर रेकॉर्डिंग नोट्स सगळं काही त्या चॅनलला जॉईन कर. ठीक आहे. तर उद्या येताना, उद्या 5 ला एक मेडिटेशन आहे. उद्या चांगले हेडफोन असतील तर प्लीज घालून बसा. खूप सुंदर रिझल्ट असतात त्या मेडिटेशनचे, नक्की यायचं. ओके, चला आजच्यासाठी आपण एवढ्यावरच थांबूया. तर कसं वाटलं, पकवलं का? बोर झालं असेल तर सांगा मला, का राहणार 5 दिवस? बोला, छान वाटलं? आता मी अनम्यूट करतो, कुणाला काही प्रश्न असतील तर विचारून घ्या. ठीक आहे. काही प्रश्न असतील तर विचारून घ्या, नाही तर मग wrap up. चला, थँक्यू. छान वाटलं, नक्की करा. 5 दिवस तुमचाच फायदा आहे. फ्री मध्ये खूप काही भेटत आहे, पेंडुलम वगैरे, मजा येईल तुम्हाला. ओके, चला नक्की करा 5 दिवस. काही प्रश्न नाही? चालेल, मग आपण थांबूया आणि उद्या भेटूया. संजय सर, काय बोलायचंय का तुम्हाला? ते बटन आहे, ते बटन दाबा आधी. अनम्यूट. हा, आता बोला. सर, व्हिज्युअलायझेशन जे आता दाखवले ना तुम्ही, गौतम हा. बुद्धांचे आणि बायबलांचे, कृष्णाचे, ते फक्त ग्रुपवरती पाठवाल, म्हणजे चालेल मग त्याचे हे काढून घेतो मी. चालेल चालेल, ठीक आहे ठीक आहे, काही प्रॉब्लेम. धन्यवाद सर, जमलं तर खूप पाठवेल छान मी. वाटलं. हा. काय होतं ना, ग्रुपवर खूप काही टाकलं ना, लोकांना बोलतात अरे खूप जास्त आलं, तर मी काय करतो, शेवटच्या दिवशीच नोट्स देत असतो. सगळ्या नोट्स तुम्हाला शेवटच्या दिवशी भेटतील. मी ओके 5 सर, दिवस ओके तुम्हाला कुठली नोट्स देणार नाही, सगळं शेवटच्या दिवशी भेटून जाईल तुम्हाला. टेन्शन घेऊ ओके नका. सर, सगळं भेटेल, ठीक ठीक, सर्टिफिकेट वगैरे सगळं भेटेल. ओके, धन्यवाद. चला ठीक आहे. अजून 1-2 प्रश्न घेऊया आणि थांबूया. हा, कोण आहे? हा, बोला. हा सर, आईला घ्यायचंय तुमचं हे, पण मोबाईल तिचा साधा आहे, मग माझ्या याच्यावरून घेतलं, ऍड केलं तरी चालेल ना? चालेल ना, आता जर गेलं तसंच करा 5 दिवस. मग कसं नाव तिचं नोंदणी, नाव तिचं द्यायचं का? तुम्ही आता जसं ऐकत आहे 5 दिवस ऐका. जेव्हा सर्टिफिकेट वगैरे लागेल तेव्हा मला शेवटच्या दिवशी सांगा, मग मी पाठवेल कुठल्यानं. आता आज केलं ना जॉईन, तसंच करा रोज. नाही, दीक्षाच्या वेळेस मग हा, नाव. दीक्षेच्या वेळेस सांगेल, उद्या मी सांगेल, उद्या सांगेल. हा, उद्या उद्या नाही, परवा सांगतो दीक्षेच्या वेळेस चिन्ह वगैरे, तेव्हा सांगेल तुम्हाला. मग त्यावेळेस नाव तिचं द्यावं लागेल ना तुमचं? हा हा, नसेल नाव तर मी विचारत असतो, मी लिहून घेत असतो, त्याचं टेन्शन नका घेऊ काही. त्याचं टेन्शन नका. ठीक आहे, चला. हा, कोमल मॅडम, काही प्रश्न आहे का? हँड रेज आहे तुमचं, बरोबर. एका वेळेस एकच ॲफर्मेशन लिहायची का 2? आता तुम्ही सध्या एकच करा, नवीन आहे ना, एकच करा. ओके, एकच लिहा, ती महत्वाचं आहे, तेच लिहा. बाकी ते ॲफर्मेशनची PDF काढा आणि ते करा, सगळं भेटून देईल त्याच्यात, ऑटोमॅटिक सगळं भेटेल. हो, छान. ठीक. तर सर्वांनी मला आज ऐकून घेतलं, सर्वांचे खूप खूप आभार. उद्या आपण ह्याच टाइमाला भेटूया. ज्याला संध्याकाळी यायचं रिपीट करू शकता. ठीक, चला, थँक्यू थँक्यू थँक्यू. थँक्यू सर. धन्यवाद.